हे बघा, हा वाला बघा, याच्यावरून आपल्याला काय कळते बघा. सो टू फेज सिस्टीम काय असते तुम्हाला कळून जाईल. लक्ष द्या फक्त. का चाललं आहे, दुसरा रस्ता बंद आहे, एका रस्त्यावरती ट्रॅफिक जी काय आहे ती ट्रॅफिक आपल्याला फ्लो होताना दिसायला भेटत आहे. राईट. तो नंतर काय होईल बरं का, तो नंतर बघायला गेला तर त्याच याच्यावरती रस्त्यावरती पिवळा लाईट सुरू होऊन जाईल. ठीक. तो पिवळा लाईट जे कोणत्या सगळ्या गाड्यांना काढण्यासाठी दुसऱ्या याच्यामध्ये पण पिवळा लाईट लागून गेला. ठीक. पुढे व्यवस्थित बारीक जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. राईट. अशा पद्धतीने हे असते. तर आता बघा, सांगायचं तात्पर्य काय, आता लक्ष द्या रे. इथून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तुम्हाला स्क्रीन दिसते येणार आहे. हां. आता गंमत बघा, मी तुम्हाला जे ना ॲनालिसिस करून दाखवतोय. आता ॲनालिसिसवरून खूप सारे प्रश्न पडतात. एक एक प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे. काय होतं बरं का, असा रस्ता होता. राईट. असा रस्ता होता आणि मला लक्षामध्ये येतं काय बरं का, की इकडचे ट्रॅफिक जे काही तिकडे चालले समजा आणि इकडचे ट्रॅफिक इकडे चालले समजा. इकडचे ट्रॅफिक इकडे चालले, इकडचे ट्रॅफिक इकडे चालले. तो आता हा जो काही रस्ता आहे आपण फक्त या रस्त्यावरची मुवमेंट करतोय. या रस्त्यावरची जर का मी मुवमेंट करत असेल, इकडच्या रस्त्याची मुवमेंट मी स्टॉप केली असेल, इकडच्या रस्त्याची मुवमेंट स्टॉप केली असेल. जर मी एकच रस्त्याची मुवमेंट जर करत असेल ना, याला म्हणतो मी वन फेज. हे काय झाला माझा वन फेज. तो वन फेज कंप्लीट झाला. आता मी काय करणार, दुसरा फेज. तो दुसरा फेज म्हणजे काय बरं का, दुसरा फेज म्हणजे आता मी या रस्त्याचा फ्लो बंद करून देणार आणि हा रस्त्याचा सुरू करणार. तुम्हाला लक्षामध्ये येईल, हा झाला एक फेज, हा झाला दोन फेज. तर याला म्हणतो आपण टू फेज. याला काय म्हणतो आपण टू फेज. टू फेज म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला मी लिहून देणार आहे, त्याबद्दल आपण डिस्कशन करणार. पण पहिले काय झालं बरं का, आता काय लक्षामध्ये येईल, सगळ्यात अगोदर जो काही आहे, सगळ्यात अगोदर जो कलर सुरू होत असतो तो सुरुवात कुठून होत असतो बरं का. तर आता हा जो काही रस्ता आहे, या रस्त्यावर इथे हिरवा लाईट सुरू झाला, गाड्या सगळ्या चालायला लागल्यात. राईट. सो हिरवा लाईट. त्याच्यानंतर काय लागतं, पिवळा लाईट लागतो आणि त्याच्यानंतर काय लागतो, रेड लाईट लागतो. मग काय म्हणतो आपण, हिरवा लाईट. राईट. हिरवा लाईट त्या सॉरी पहिले सगळ्यात पहिले काय असतो, हिरवा लाईट असतो. हिरव्यानंतर जी काय आहे पिवळा असतो, त्याच्यानंतर जो असेल लाल लाईट असतो. तो ही जी काही पूर्ण सायकल आपल्याला दिसायला भेटत असते ही वाली, असं चालू राहणार कंटिन्युअस. राईट की नाही. याला म्हणतो आपण सायकल. याला काय म्हणतो आपण सायकल. तर सायकल म्हणजे काय, याच्याबद्दल पण तुम्हाला मी लिहून दिलं होतं. सिग्नल सायकल इज वन कंप्लीट रोटेशन ऑफ द ऑल इंडिकेशन प्रोव्हाइडेड रेड, ॲम्बर आणि ग्रीन. राईट का. तो रेड, ॲम्बर, ग्रीन. पहिले लाल लागतो, पहिले बघा रेड म्हणतायत. ओके. तो पहिले काय, रेड, ॲम्बर, ग्रीन. पहिले काय लागणार, हिरवा, त्याच्यानंतर पिवळा, त्याच्यानंतर काय लागणार, लाल लागणार. अशा पद्धतीने हे चक्र घुमत राहणार. याला म्हणतो आपण वन सायकल. याला काय म्हणतो आपण वन सायकल. आणि हे पूर्ण चक्कर घुमवायला जेवढा काही टाईम लागून येत असतो याला म्हणतो आपण सायकल टाईम किंवा सायकल लेन. तो सायकल टाईम आणि सायकल लेन म्हणजे काय बरं का, की हिरवा सुरू झाला आहे, हिरवा सुरू झाला आहे, आता पुढचा हिरवा सुरू होईल तोपर्यंत तो पूर्ण टाईम असेल ना तो वाला. म्हणजे मला लक्षामध्ये काय होऊन जात असतं, हे आहे आपलं टू फेज सिस्टीम इथं दिलेली आहे. इकडून गाड्या चाललेल्या आहेत. आता इथे हिरवा लागला होता, आता हिरवा लागलेला आहे, त्याच्यानंतर पिवळा लागेल, त्यानंतर इथं लाल लागेल आणि पुन्हा हिरवा लागेल. हिरवा स्टार्ट झाल्यापासून हिरवा स्टार्ट होईपर्यंतचा हा जो काही पर्टिक्युलरली टाईम असतो याला आपण सायकल लेंथ किंवा सायकल टाईम म्हणत असतो. हा पण पॉईंट तुम्हाला सांगितला होता. इंटरवलबद्दल बोललो होतो. इंटरवल. सो इंटरवल काय असतं बरं का, इंटरवलबद्दल बोललो होतो मी काय, की सगळ्यात अगोदर जो आहे तो हिरवा कलर चालू होतो. हिरवानंतर जो काय आहे तो आपला पिवळा सुरू होतो आणि पिवळानंतर जो काय आहे तो लाल सुरू होत असतो. तर हिरवा संपल्यापासून तर लाल सुरू होईपर्यंतचा जो मधला हा पिवळा टाईम आहे, या पिवळ्या टाईमला आपण काय म्हणून देत असतो, या पिवळ्या टाईमला आपण क्लिअरन्स, या पिवळ्या टाईमला आपण चेंज इंटरवल म्हणतो. काय म्हणतो याला, चेंज इंटरवल. तो चेंज इंटरवल, तुम्हाला इंटरवलचे दोन प्रकार सांगितले होते मी. राईट. एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जायला जो काही आपल्याला टाईम निघून येत असतो त्याला आपण इंटरवल म्हणून देत असतो. चेंज इंटरवल म्हणजे काय बरं का, हिरवा संपल्यापासून तर लाल सुरू होईपर्यंतचा जो काही पिवळा टाईम आहे त्या पिवळ्या टाईमला आपण काय म्हणून देत असतो, चेंज इंटरवल म्हणत असतो. चेंज इंटरवल. तो त्याला आपण चेंज इंटरवल म्हणतो. पुढे जर बघायला गेला तर काय बरं का, सो चेंज इंटरवल त्याला म्हणतो. पुढचा असतो क्लिअरन्स इंटरवल. तो क्लिअरन्स इंटरवल काय बोललो तुम्हाला मी, क्लिअरन्स तुम्ही बघितलं पण असेल त्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघायचं. तर तुम्ही बघायला जर गेलात तर समजा बघा. राईट. हे अशा पद्धतीने होतं. हा ए रस्ता आहे. राईट. हा बी रस्ता आहे. हा ए रस्ता आहे वरचा आणि खालचा काय आहे, बी रस्ता आहे. तुम्हाला लक्षामध्ये येत असतं काय बरं का, की ए रस्ता जो काही आहे त्या ए रस्त्यावरती आता हिरवा सुरू झाला आहे. सो ग्रीन ए. राईट. हिरवा संपल्यानंतर काय सुरू होईल बरं का, त्या ठिकाणी जी काही आहे त्याच आणि ॲम्बर लाईट सुरू होईल. ॲम्बर म्हणजे पिवळा, तो ॲम्बर ए. राईट. ॲम्बर ए. नंतर ॲम्बर संपल्यानंतर तिथे काय सुरू होईल, रेड ए. राईट. सेम जेव्हा या ठिकाणी एवढे चालू राहतील त्या ठिकाणी ते काय असतो, रेड बी. राईट. आणि इकडे जर बघायला गेलं तर काय, रेड संपल्यानंतर काय सुरू होतो, रेड संपल्यानंतर सुरू होतो ग्रीन बी, नंतर काय ॲम्बर बी. अशा पद्धतीने आपली डायग्राम बनत असते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपली डायग्राम बनत असते. सायकल लेंथ किंवा सायकल टाईम कोणाला म्हणतो आपण, सायकल टाईम किंवा सायकल लेंथ कोणाला म्हणतो आपण, तर ग्रीन, ॲम्बर आणि रेड याच्यापासून पुढे अजून नवीन सायकल तयार होईल, पुन्हा नवीन सायकल तयार होईल, पुन्हा नवीन सायकल तयार होईल. अशा पद्धतीने चालू राहतं. तो हा जो काही पर्टिक्युलरली टाईम आहे याला काय म्हणतो आपण, सायकल लेंथ.
सायकल लेंथ, याला आपण सायकल लेंथ म्हणतो. पण आता लक्षामध्ये येत असतं काय बरं का, तुम्हाला मी बोललो कोणता चेंज इंटरवल. चेंज इंटरवल म्हणजे कोणता, तर आता हिरवा कलर इथं संपतोय आणि लाल कलर इथं सुरू होतोय. हा जो पर्टिक्युलरली पुरा टाईम असेल याला म्हणतो आपण ॲम्बर टाईम म्हणा, याला ॲम्बर टाईम म्हणा किंवा येलो टाईम म्हणा किंवा याला चेंज इंटरवल म्हणा असं म्हणू शकतात. राईट, याला चेंज इंटरवल पण म्हणतात, येलो टाईम पण म्हणतात, चेंज राईट सगळं म्हणत असं. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता मला लक्षामध्ये येत असतं की पिवळा संपेपर्यंत, पिवळा संपील आता पिवळा संपतोय ना तेव्हाच काय होऊन जातं बरं का, त्याच ठिकाणी तुम्ही बघून घ्या वाटल्यास त्या व्हिडिओमध्ये सांगितले मी, ज्या ठिकाणी आता इकडच्या रोड होतं बघा हा वाला, इकडे तर लाल साईड चालूच आहे, परंतु काय होत असतं पिवळा जो आहे ना, पिवळा पूर्ण संपण्याच्या अगोदर, पिवळा पूर्ण संपण्याच्या अगोदर इथं जो की आहे ना लाल होऊन जातो तो. राईट, लाल होऊन जातो म्हणजे काय, ते अशापणे सिग्नल असतात, ते अशापणे काहीतरी सिग्नल असतील. इथे काय असतोय लाल, इथं काय असतोय पिवळा, इथं काय असतोय, इथं काय असतोय हिरवा. अशा पद्धतीने ते ॲक्च्युली असतं. पहिले सुरू कोण होतो, पहिले जर बघायला गेला तर हिरवा सुरू होतो. राईट, हिरवा नंतर पिवळा आणि नंतर लाल, अशा पद्धतीने सुरू होताना आपल्याला दिसायला भेटत असतात. तर आता मी काय बोललो बरं का तुम्हाला, हिरव्याचं काम झालं. राईट, पिवळा सुरू झाला. आता पिवळा जो आहे ना, पिवळा पूर्ण कंप्लीट होत नाही तोवर तो पिवळा पण चमकतो बरं का. शेवटी काय होत असतं, शेवटी लाल पण चमकायला लागून जात असतो. तर पिवळ्याच्या सोबत लाल पण चमकायला लागून जात असतो. त्यामुळे हा जो काही एवढा पोर्शन आहे पिवळ्याचा, हा जो काही एवढा पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन, त्या पोर्शनला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण क्लिअरन्स इंटरवल. तो क्लिअरन्स इंटरवल म्हणजे काय बरं का, क्लिअरन्स इंटरवल म्हणजे ज्या काही गाड्या आतामध्ये इंटर झालेल्या आहेत, ज्या गाड्यामध्ये इंटर झालेल्या आहेत त्यांना क्लिअर करण्यासाठी, फक्त त्यांना क्लिअर करण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या गाड्यांना आपण जाऊ देणार नाही. तुमचं काही काम नाही बाबा, तुम्ही थांबा, या ज्या घुसलेल्या आहेत ना मध्ये त्यांना बाहेर निघू द्या पहिले. आलक्षामध्ये तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ पुन्हा वाटला असतं बघा. ही कन्सेप्ट काय सांगितली तुम्हाला मी, की होतंय काय होतंय व्यवस्थित जर बघायला गेला तर काय होतंय, इकडे तर लाल लाईट चालू आहे, कंटिन्युअसली लाल लाईट चालू आहे, इकडे फ्लो नाही आहे, या रस्त्यावरती फ्लो नाही आहे. इकडे हिरवा होता तेव्हा गाड्या सगळ्या घुसत होत्या, राईट की नाही. आता पिवळा लाईट सुरू झाला. आता काय होतं माहिती आहे का, पिवळा लाईट तर सुरू झाला, मग आपण या पर्टिक्युलर टाईमला काय करून टाकतो, लाल लाईट पण सुरू करून टाकतो. पिवळा बी चालू राहतो या रस्त्यावरती आणि लाल पण सुरू राहणार. म्हणजे याचा मिनिंग काय होईल बरं का, याचा मिनिंग असा होत असतो, याचा मिनिंग काय होईल माहिती आहे का, पिवळा पण चालू आहे लाल पण चालू आहे. याचा मिनिंग काय होईल माहिती आहे का, की जे कोणी आता लाल पण सुरू झालं म्हणजे काय, याच्यानंतर तुम्ही थांबून जाता, यांना काय म्हणेल बरं का, तुम्ही थांबा, तुमचं काम नाही आता. जे कोणी मध्ये घुसलेले असतील त्याने निघून जा पटकन, तर त्यांच्यासाठी असतो तो. राईट, हा वाला याला म्हणतो आपण क्लिअरन्स इंटरवल. तो क्लिअर करण्यासाठी हा असतो क्लिअरन्स इंटरवल. क्लिअर आहे का आपण, हा झाला क्लिअरन्स इंटरवल. राईट, तर आपण बोलतो काय बरं का, की तो आपला ॲम्बर टाईम आहे, तो ॲम्बर टाईम सोबत लाल टाईम पण सुरू होऊन जात असतो. हा का असतो बरं का, ज्या कोणी इंटरसेक्शनमध्ये गाड्या घुसून गेल्यात आता त्यांना क्लिअर करण्यासाठीचा जो टाईम असतो. हा पण पॉईंट आपण क्लिअर केला. राईट, पुढे जर बघायला गेलं तर काय चेंज इंटरवल झाला. तो चेंज इंटरवल आपण सायकल लेंथ कशी काढली होती हे पण तुम्हाला सांगितलं तुम्ही. सायकल लेंथ, तो सायकल लेंथ कशी काढली बरं का, मी सायकल लेंथ कशी काढली होती, ही डायग्राम होती आपली. राईट, हा का होता, हा होता ग्रीन ऑफ ए, हा होता ॲम्बर ऑफ ए, हा होता रेड ऑफ ए. जेव्हा ग्रीन आणि ॲम्बर असेल इथं सगळा काय असतो, अख्खा रेड ऑफ बी. राईट, तो रेड ऑफ बी, इथं असतो ग्रीन ऑफ बी, इथं असतो ॲम्बर ऑफ बी. अशा पद्धतीने असतं. मग लक्षामध्ये काय असतं, मला काढायचं सायकल टाईम. तो सायकल टाईम का असतो याचं एक्सप्रेशन विचारले बरं परीक्षेला. सायकल टाईम का असतो, सायकल टाईम और सायकल लेंथ, तो असतो आपला GA प्लस AA प्लस RA. हा झाला आपला काय सायकल टाईम किंवा याला सायकल लेंथ म्हणा. राईट, पुढे जर बघायला गेलं तर काय पुढचा असतो काय खालचा, जर तू अजून दुसरं पण एक्सप्रेशन याला काढता येईल, RB प्लस GB प्लस AB. अशा पद्धतीने सुद्धा सायकल लेंथला काढता येईल. हा पण फॉर्म्युला झाला. अजून कोणता बरं का, अजून कोणता फॉर्म्युला करता येईल, हे वरचे दोघं प्लस खालचे दोघं, हा पण फॉर्म्युला काढता येईल. सो GA प्लस AA प्लस GB प्लस AB. अशा पद्धतीने पण दाखवतील. अजून दुसरा तरीका काय, RB प्लस RA. असे खूप सारे फॉर्म्युले तुम्हाला सायकल लेंथ किंवा सायकल टाईम काढण्यासाठी यूज करावे लागतात. ठीक आहे, तर हे झालं होतं. आता ग्रीन टाईम कुठपर्यंत आलो होतं बरं का, ग्रीन टाईमपर्यंत आलो होतं का गं भाग्यश्वरी, ग्रीन टाईम चालू होतं का, क्लिअरन्स इंटरवलपर्यंत का, मग क्लिअर बघ लिहायचं का, तिथपर्यंत झालं असेल लिहायचं. राईट, हां बघा सायकल लेंथ म्हणजे काय, ती सायकल लेंथ म्हणजे काय आपल्याला कळून गेलेली आहे. सायकल म्हणजे काय, सायकल लेंथ म्हणजे काय, इंटरवल म्हणजे काय, क्लिअरन्स इंटरवल म्हणजे काय, तिथपर्यंत आपण आलो होतो. राईट, आणि आपला फॉर्म्युला पण आपण लिहून टाकला होता सायकल लेंथचा. तो सायकल लेंथचा आता पुढचा आहे आपल्याकडं चौथी टर्म आहे ग्रीन टाईम और ग्रीन इंटरवल. आता ग्रीन टाईम आणि ग्रीन इंटरवल काय असतो इथून आपण कन्सेप्टला शिकणार आहोत, बाकीच्या मागच्या गोष्टी हळूहळू कळतील. तर बघू बरं
काय असतं आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय होणार आहे, एक रस्ता हा चाललेला आहे, इकडचा रस्ता बंद असेल, तो इकडचा रस्ता बंद असेल, तिकडच्या रस्त्यावरती गाड्या चाललेल्या आहेत, राईट की नाही. मग लक्षामध्ये येईल माझ्या काय की ग्रीन टाईम कोणाला म्हणतो आपण, ग्रीन टाईम म्हणजे कोणता आला तर ग्रीन टाईम म्हणजे काय, ट्रॅफिकला अलो करण्यासाठी इंटरसेक्शनवरती बघा. सो इट इज अ टाईम प्रोव्हाइडेड फॉर व्हॉट, टू अलो द ट्रॅफिक फ्लो थ्रू द इंटरसेक्शन. इट इज डिझाईन ऑन द बेसिस ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम ऑफ गिवन रोड. याचा मिनिंग काय तुम्ही समजून सांगतो बघा. तर आता हिरवा लाईट हा जो काही रस्ता चालला आहे, इथं काय असतो आपला, इथं येतो हे चालू राहणार. इथं कोणता लाईट चालू आहे सध्यासाठी, आता हिरवा लाईट चालू आहे, तिथे हिरवा लाईट चालू आहे, राईट. हिरवा लाईट, हा हिरवा लाईट कशासाठी असतो, ट्रॅफिकच्या फ्लोला अलो करण्यासाठी. चला बाबा लवकर लवकर निघून जा, लवकर लवकर निघून जा, तो हिरवा लाईट असतो. मग आता याला म्हणून देतो, हिरवा लाईट जेवढ्या टाईमसाठी पेटतो, हिरवा लाईट जेवढ्या टाईमसाठी पेटत असतो त्याला आपण ग्रीन टाईम म्हणून देत असतो. त्याला काय म्हणतो आपण, ग्रीन टाईम म्हणून देत असतो. पुढे काय असते, सो ग्रीन टाईम हा झाला ग्रीन टाईम. हे ग्रीन टाईमबद्दल काय लिहिणार, पटकन एका वाक्यामध्ये लिहून मोकळा. इट इज प्रोव्हाइडेड टू अलो द ट्रॅफिक फ्लो थ्रू intersection it is designed on the basis of traffic volume of given road. चला याचं मिनिंग काय होतं लक्षात घ्या. परिषद क्वेश्चन काय विचारते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बात मला एक सांगा तुम्ही, जर समजा मी पॉईंट काय बोलतोय, हा रस्ता जो काय आहे या रस्त्यावरती आता ग्रीन सिग्नल चालले, सगळ्या गाड्या चालल्या तिकडे तिकडे, बरोबर की नाही. हां, तो ग्रीन सिग्नल एखाद्या फेजवरती, आता हा फेज चालला आहे ना, हा एक फेज चाललेला आहे, हा एक तिकडचा फेज बंद आहे. तो एखाद्या फेजवरती ग्रीन टाईम किती टाईमसाठी चालतोय, राईट की नाही. ग्रीन टाईम काय सिग्निफिकन्स करतो, तो ग्रीन टाईम सांगतो की गाड्यांना अलो करतो. तो इथं वाक्य काय लिहिलं आपण बघा, इट इज प्रोव्हाइडेड टू अलो द ट्रॅफिक फ्लो थ्रू द इंटरसेक्शन इट इज डिझाईन. आता बघा याला डिझाईन कोणाच्या बेसवर करायचं, हे जे काही टाईम आहे ना, हवाला टाईम, आता मी ग्रीन टाईम एवढाच ठेवतो, समजा मी ग्रीन टाईमला एवढाच ठेवतो, हे डिसाईड कशावरती होईल, या रस्त्यावरती जो काही आपला रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती ट्रॅफिक किती असते त्याच्यावरून होईल. आता मला सांगा, समजा याच्यावरती खूप सारी मोठी गर्दी आहे आणि जर का समजा हिरवा लाईट मी समजा खूप कमी टाईमसाठी ठेवून दिला तर थोडीशीच गर्दी येईल, बाकीची गर्दी अजून तशी राहून जाईल. त्यामुळे आपण काय बोलतो की ज्या रस्त्यावरती हिरवा लाईट लागतोय, त्याच रस्त्यावरच्या ट्रॅफिकला कन्सिडर करून आपण हिरवा लाईटचा टाईम ठरवलेला असतो आणि तो जो काही हिरवा लाईटचा टाईम आहे त्याला म्हणून देतो आपण ग्रीन टाईम. क्लिअर झाला का. सो ग्रीन टाईम और ग्रीन इंटरव्हल आपण त्याला म्हणत असतो. तो हा ग्रीन इंटरव्हल झाला आपला, हा झाला ग्रीन इंटरव्हल. पुढचा काय असतो बरं का, आता ग्रीन इंटरव्हल तुम्ही असं पण लिहू शकतात मराठीमध्ये की हिरवा लाईट जेवढ्या टाईमसाठी चालू राहतो ना त्याला ग्रीन टाईम म्हणत असतो. झाला क्लिअर. आणि डिनोटेड करायचं आपण अशा पद्धतीने जी आय म्हणजे काय, एका फेजवर आहे बरं का, एकाच फेजवरती इकडचं. पुढं 5 नंबरचं रेड टाईम और रेड इंटरव्हल. रेड टाईम और रेड इंटरव्हल. आता सोपं आहे, ज्याप्रमाणे ग्रीन टाईम बोलला त्याचप्रमाणे हे पण बोला की लाल लाईट जेवढ्या टाईमसाठी चालत असतो एखाद्या फेजवरती त्याला काय म्हणून देत असतो आपण, त्याला म्हणून देतो आपण रेड टाईम और रेड इंटरव्हल. क्लिअर झालं. सो आता रेड टाईम कायसाठी असतो, गाड्यांना थांबवण्यासाठी. मग आपण बोलणार की ट्रॅफिक फ्लोला आपण अलो करत नाही, या ठिकाणी थांबून ठेवले, जेवढ्या टाईम मी थांबून ठेवले असेल ना तो माझा काय असणार, रेड टाईम असणार. क्लिअर झाला पण. सो रेड टाईम सोपा होता. इट इज प्रोव्हाइडेड टू स्टॉप द ट्रॅफिक flow. It is provided to stop the traffic flow on the intersection, comma, it is designed. आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. It is designed on the basis of what? On the basis of, सांगा बरं कशाच्या बेसिसवरती याला डिझाईन करणार मी, या लाल टाईमला मी कशाच्या बेसिसवर डिझाईन करणार की चल बा मला लाल टाईमला एवढा टाईम ठेवायचा आहे, कशाच्या बेसिसवर करणार मी. फॉर एक्झाम्पल बघा बरं का, हे बघा हा रस्ता आहे, राईट, आणि इकडे जे ना या रस्त्यामध्ये चालवत होतो, इकडे लाल लाईट लागून गेला, हा लाल, राईट. आता हा लाल लाईट जो आहे ना किती टाईमसाठी चालावं, हे कशाच्या बेसवरती तुम्ही डिझाईन करणार सांगा पटकन. हा लाल लाईट किती टाईमसाठी चालावा हे कशाच्या बेसवर डिसाईड होईल, हे डिसाईड होईल आपल्या ॲपोजिट लेनवरती असणारा, हे बघा म्हणजे हे वालं या ॲप्रोचवरती हा दुसरा फेज जो आहे ना त्या दुसऱ्या फेजवरच्या ट्रॅफिकनुसार जो काही याचा टाईम आपण ठरवणार, बरोबर आहे. जर याच्यावरती खूप जास्त गर्दी जर का असेल तर तो आपल्या लक्षामध्ये काय येईल, एवढी मोठी जास्त गर्दी, याला सगळ्यांना पास करण्यासाठी टाईम जरा जास्त लागून येईल, बरोबर की नाही. तो लाल टाईम आपण कोणाच्या बेसवरती ठरत असतो, ज्या रस्त्यावरती आपण चालत आहोत त्याचा दुसरा ॲपोजिटचा जो काही लेन असेल, ॲपोजिटचा जो काही हे असेल, विरुद्धचा जो काही रस्ता असेल त्याच्या ट्रॅफिकनुसार आपण काय करत असतो, लाल टाईम ठरवत असतो.
असतो. आणि हिरवा टाईम आपण कशावरून ठरवत असतो, ज्या लेनमध्ये आहोत आपण, ज्या रस्त्यामध्ये आपण आहोत त्या रस्त्यामध्ये असणारी जी की ट्रॅफिक आहे त्याच्या ट्रॅफिक व्हॅल्यूवरून आपण ग्रीन टाईम ठरवत असतो. आणि जो ॲपोजिट फेज आहे, ॲपोजिट फेजमधल्या असणारी जी की ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकवरून आपण काय करत असतो, आपण रेड टाईम काढत असतो. बोला क्लिअर झालं काय? रेड टाईम और रेड इंटरवल क्लिअर झाला? सो इट इज प्रोव्हाइडेड टू स्टॉप द ट्रॅफिक व्हॅल्यूम ऑन द इंटरसेक्शन, राईट. हा पण झाला. आता ॲम्बर टाईम. ॲम्बर टाईमला येलो टाईम किंवा चेंज इंटरवल पण म्हणतात, राईट. याला येलो टाईम म्हणा किंवा चेंज इंटरवल. आता बघितलं ना मागं, चेंज इंटरवल काय असतो, येलो टाईम असतो. येलो टाईम म्हणा किंवा चेंज इंटरवल म्हणा, झालं काम, राईट. सो ॲम्बर टाईम, येलो टाईम, चेंज इंटरवल याला लिहून झालेला आहे, याच्याबद्दल काही नाही, फक्त वाक्य काय लिहायचं बघा. इट इज अ क्लिअरस्ट टाईम provided after the green time just for clearance of traffic so that traffic on crossroad can be started, so that traffic on the crossroad can be started. याचा मिनिंग काय होतं समजून घ्या, वाचून घ्या. ॲम्बर टाईम काही नाही, इट इज अ क्लिअरन्स टाईम. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, क्लिअरन्स टाईम. सो ॲम्बर टाईमला तुम्ही काय म्हणतात, इट इज अ क्लिअरन्स टाईम प्रोव्हाइडेड आफ्टर द ग्रीन टाईम. ग्रीन टाईम बंद झाल्यानंतर पुरा जो काही आपला पुरा पिवळा टाईम असणार आहे त्या पूर्ण पिवळ्या टाईमला आपण काय म्हणत असतो, ॲम्बर टाईम म्हणत असतो. सो इट इज अ क्लिअरन्स टाईम प्रोव्हाइडेड आफ्टर द ग्रीन टाईम जस्ट फॉर क्लिअरन्स ऑफ ट्रॅफिक सो दॅट ट्रॅफिक ऑन द क्रॉस रोड कॅन बी स्टार्टेड. तो जो पिवळा कलर आहे ना, त्या पिवळ्या कलरच्या टाईमला ॲम्बर टाईम म्हणून द्या, त्यालाच आपण काय म्हणत असतो, चेंज इंटरवल म्हणत असतो. पुढे तो राईट. आता ॲम्बर टाईम कसा काढतात बरं का, ॲम्बर टाईम काढण्याचा पण तरीका आहे. जर तुम्ही बघितला त्या व्हिडिओ, जर का बघितलाच नाही तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल तो व्हिडिओ कसा होता बघा. तो काय झालं होतं, हिरवा संपण्यात आल्यात काय की ना पिवळ्या गाड्या अगोदरच सुरू झाल्या होत्या. तो पिवळा आपल्याला काय, आता पिवळा टाईम मला ठरवायचा आहे, पिवळा टाईम मला ठरवायचा आहे. ग्रीन टाईम आपण ठरवून टाकला, आपल्या या रस्त्यावरती किती ट्रॅफिक आहे त्याच्यानुसार. रेड टाईम मी ठरवून टाकला की जो आपण ज्या रस्त्यावरती आपण चालत आहोत त्याच्या विरुद्ध रस्त्यामध्ये किती गाड्या असतात त्याच्या ट्रॅफिकनुसार आपण लाल टाईम ठरवून टाकला. आता मला ॲम्बर टाईम काढायचा आहे. तर ॲम्बर टाईम कशाबद्दल काढतो लक्ष द्या. राईट. आता लक्षामध्ये काय येतं, इथं गाडी कुठेतरी, या गाडीची लेंथ किती, यल. हे गाडीची किती लेंथ आहे, यल, राईट. आता ही गाडी जी काय आहे, ही गाडी इथून ते इथपर्यंत एवढं अंतर जे काही असेल या गाडीचं इथून ते इथपर्यंत, हे असणार SSD. हे किती असणार, SSD. म्हणजे मला दिसायला भेटते काय बरं का, की जो काही आपला पिवळा कलरचा टायमिंग असतो ना, तो किती असतो ते काढतोय आपण. या रस्त्यावरती ज्या गाड्या असतील ना त्यांचा SSD या कॉर्नरपासून इकडे मोजतोय, पुन्हा त्या गाडीची लेंथ घेतोय, असं समजा की आपण प्रॅक्टिकलच करतोय, राईट. पुन्हा अजून काय बरं का, याची विड्थ पण असेल, एवढी विड्थ. सो ही विड्थ SSD प्लस लेंथ, राईट. ही झालं टोटल डिस्टन्स डिवाइड बाय ही जी काही गाडी आहे, या गाडीचं काहीतरी काही ना काही स्पीड असेल, जोरात गाडी येत असेल तिकडून काहीतरी, त्याला म्हणून आपण डिझाईन स्पीड. तर रोडाला ज्या स्पीडसाठी डिझाईन केलं असेल त्या स्पीडवरती गाडी चालत असेल समजा, सो आपण म्हणून डिझाईन स्पीड. सो व्हीने दाखवतो. सो डिस्टन्स डिवाइड बाय व्ही जर करून टाकला तर तुम्हाला काय भेटलं माहिती आहे का, तो एवढं टोटल डिस्टन्स मी कशा पद्धतीने काढतो, किती टाईम मला ठेवायचं कळालं का. या ॲप्रोचवरती इथं समजा इथं सिग्नल पेटतोय, तर सिग्नलचा जो काही टाईम आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत. तर काय बोलते बरं का, मी इथून जेव्हा माझ्या गाड्या येत होत्या तेव्हाची मी बात करत आहे. तर इथून जेव्हा गाड्या येत होत्या तेव्हा लक्षामध्ये काय आलं की यार हा जो काही पिवळा लाईट आहे ना तो किती चालायला पाहिजे त्याचं कॅल्क्युलेशन मी करून ठेवलं अगोदरच. काय बरं का, गाडीची जी की लेंथ असेल अगोदरच कोणती तरी स्टँडर्ड गाडी असेल त्याची लेंथ प्लस कॉर्नरपासून इथून तिथपर्यंत SSD हे दोघं झालेत, आणि विड्थ एवढं टोटल ओरिजिनल अंतर डिवाइड बाय काय, याची जर का व्हेलोसिटी घेतली तर तुम्हाला काय भेटून जाईल, येलो टाईम भेटून जाईल. कोणता टाईम भेटून जाईल, येलो और ॲम्बर टाईम. तर ॲम्बर टाईम काढण्याचा तरीका हा असतो, राईट. सो इट इज अ क्लिअरन्स टाईम प्रोव्हाइडेड आफ्टर द ग्रीन टाईम जस्ट फॉर द क्लिअरन्स ऑफ द ट्रॅफिक सो दॅट ट्रॅफिक ऑन द क्रॉस रोड कॅन बी स्टार्टेड. अशा पद्धतीने दिसायला भेटत असते, राईट. सो कळालं का तुम्हाला कशा पद्धतीने काढता येईल बरं काय रे, अशा पद्धतीने काढता याला येलो टाईमला. सो येलो टाईमला आणि ॲम्बर टाईमला अशा पद्धतीने काढतात. क्लिअर झालं का, झोप काय ते क्लिअर आहे का रे. चला पुढे. आता फेज 6वं काय, फेज. आता फेज काय असतं बरं का, फेज जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल फेज म्हणजे मुवमेंट. आता तुम्ही विचार करा, जर का समजा मी या रस्त्यावरती मुवमेंट अलो करतोय,
इकडचा रस्ता काय असेल आपला बंद असेल, तर हा काय झाला एक फेज झाला. आता या रस्त्याला बंद करतोय आणि मग इकडच्या गाड्या जाऊ देतोय. आता की झाला टू फेज. मला दिसायला भेटते की या ठिकाणी जी काय आहे ना टू फेज ट्रॅफिक आपण काय दिसायला भेटते आपल्याला टू फेज दिसायला भेटते राईट. पहिले आपण एका रस्त्याच्या मुवमेंटला अलो करतोय, नंतर दुसऱ्या रस्त्याला मुवमेंटला अलो करतोय. अजून आता जे काय आहे झालं टू फेज. आता फोर फेज पण असतं. फोर फेज म्हणजे कसं लक्षात घ्या, फोर फेज कसं असतो लक्षात घ्या. तो फोर फेज कसा असतो लक्षात घ्या. इथं मला काय दिसायला भेटते बरं का, इकडून येणाऱ्या गाड्या जातील कुठं एकतर इकडे जातील, एकतर समोर जातील, एकतर अशा होतील बरोबर का. सेम स्टोरी मला दिसायला भेटेल काय की इकडून जर का समजा गाडी जात असेल तिकडच्या गाडीचं काय असेल बरं का, एकतर इकडे जातील, एकतर इकडे जातील. सेम इकडे जर बघायला गेलं तर काय, एकतर सरळ जाईल राईट, एकतर इकडे जाईल राईट, एकतर इकडे जाईल, एकतर इकडे जाईल राईट. सेम याची स्टोरी बनेल कशी, एकतर इकडे जाईल, एकतर इकडे राहील, एकतर समोर जाईल, अशा बंद कळेल. आता मला एक बात सांगा तुम्ही, मला एक बात सांगा. समजा या रस्त्याला मी बंद करून टाकला याला आणि याला बंद करून टाकलं. जर याला तुम्ही बंद केलं ना तरी सुद्धा काय माहिती आहे का, हे चाललं इकडे याचा काही प्रॉब्लेम नाही, हा चाललाय समजा सळ याचा पण काही प्रॉब्लेम नाही राईट. पण इकडच्या लेनमध्ये इकडच्या लेनमध्ये बघा, इकडच्या लेनमध्ये गाड्या जे काही येतात याचा पण काही प्रॉब्लेम नाही, समजा याचा पण काही प्रॉब्लेम नाही. लक्षामध्ये आपल्याला काय येतं की जर का समजा आपण एखादा रस्ता बंद करून टाकला, कोणता या रस्त्याला मी बंद करतोय, याला बंद करून टाका, मग गाडी कशी चालली आता ही अशीच चालेल, गाडी अशा पण चालेल. म्हणजे यावाल्या गाड्या घुसतील इकडच्या याच्यामध्ये, यावाल्या गाड्या घुसतील समजा इकडच्या याच्यामध्ये राईट, हे घडू शकणार बरोबर. पण आता मला माहिती आहे ना हा रस्ता पुरा काय आपला बंद आहे. जर हा रस्ता बंद आहे म्हणजे इकडे गाडी काही घुसणार नाही. तो सांगायचं तात्पर्य काय मला माहिती आहे का, आता आपण काय करत आहोत की जर राईट टर्निंग ट्रॅफिक घ्यायला जर गेलो, मी जेव्हा काहीच प्रोव्हिजन केलं नव्हतं सरळ तर काय होतं माहिती आहे का, या केसमध्ये या गाड्या जेव्हा इकडे जात आहेत ना, तिकडे जाताना काय होतं बरं का, इकडून जास्त असा प्रॉब्लेम होतोय. कसा प्रॉब्लेम होतोय यासाठी तुम्हाला मी दिलेले फेजवाले बघा. आता फेजवरती जाऊ आपण, तिकडच्या त्या व्हिडिओ आणले मी एक, हे बघा आता हे आहे फोर फेज. फोर फेज म्हणजे काय बरं का, फोर फेज म्हणजे फोर मुवमेंट हां, फोर मुवमेंट कशा पण बघा तुम्हाला गंमत दिसायला भेटेल. आज चाललेत यावाला सगळ्या गाड्या, इकडच्या चालत आहेत आणि तिकडच्या कोपऱ्यावरच्या कुठल्या तरी चालत आहेत राईट, आणि इकडच्या पण चालत आहेत आणि इकडच्या पण चालत आहेत. म्हणजे दिसायला काय भेटते माहिती आहे का, आता कोणता फेज सुरू केला आहे आपण, हे बघा पहिलाच फेज बघा कोणता सुरू केला मी, हे बघा हां, या चालल्या तिकडं, या चालल्या तिकडं, या चालल्या तिकडं, या चालल्या तिकडं, अशा पद्धतीने बाकीचे सगळे रस्ते बंद, बाकीचे सगळे रस्ते बंद, फक्त हा रस्ता ओपन. कशा पद्धतीने, सिग्नलच्या मदतीने. पुढं काय होईल बघा, पुढं आता राईट, आता पुढं काय होणार बघा, आता लाल खुलून जाईल, हा बघा चालला आता हां, आता बघा हे चाललेत ओके. तो आता काय झाला, हा झाला एक फेज राईट, हा झाला आपला आता एक फेज. बाकीचे मुवमेंट बंद, आता यावाला फक्त इकडे बघा, इकडे पण ट्रॅफिक लागून गेली ठीक. नंतर पुढे जाऊन काय होईल बरं का, आज पुढे जाऊन काय होईल, आता हे वाले ओपन होतील राईट की नाही. आता हा ओपन झाला का, हा ओपन झाला कारण का हा ओपन होईल, नंतर हा ओपन होईल. अशा पद्धतीने आपल्याला चार फेज दिसायला भेटत असतात. यासाठी तुम्हाला मी डायग्राम माझ्या पद्धतीने पण काढून दाखवू शकतो की टू फेज आणि थ्री फेजमधला फरक काय असतो, टू फेज आणि फोर फेजमधला फरक काय असतो. हे बघा, टू फेज आणि फोर फेजमधला फरक दाखवण्यासाठी इकडे आकृती करतो, त्या वहीमध्ये आकृती भारी काढली, हे बघा या अशा पद्धतीने आकृती आपली. तो आता आपण काय केलं, फक्त या मुवमेंटला अलो केलेले राईट, इकडच्या मुवमेंटला आपण स्टॉप केलेलं आहे, इकडच्या मुवमेंटला आपण काय करून टाकलेलं आहे, स्टॉप केलेलं आहे. याला म्हणतो आपण वाट वन फेज झाला. सेकंड, इकडचं चालू करायचं, दुसऱ्याचं बंद करायचं, अशा पद्धतीने इकडचं बंद करायचं, इकडचं चालू करायचं, हा झालं सेकंड फेज. ही काय झाली आपली सेकंड फेज. आता टू फेजमध्ये प्रॉब्लेम काय येतो ना, तो सांगतो तुम्हाला. म्हणजे लोकांनी फोर फेज का वापरायला लागली, तर याच्यावरून आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. मग कसं बरं का बघा आता, बघा आता समजा आपण विचार करूया की इथं काय आहे ना, टू फेज लागलेले, समजा टू फेज लागलेले आहेत, इकडे जाणारी गाड्या, इकडे जाणाऱ्या गाड्या. आता बघा टू फेज लागलेले म्हणजे काय बरं का, इकडे चालल्यात गाड्या. आता हा हिरवा कलर लागून गेला, इथं हिरवा कलर लागून गेला या पट्ट्यामध्ये. तो गाड्या जे की ना, गाड्या कशा जातील, एकतर गाड्या समोर जातील राईट, एकतर गाड्या समोर जातील, एकतर गाड्या जे की आहेत इकडे जातील राईट, आणि एकतर गाड्या इकडून अशा पण जातील. हा झाला आपला अशा पद्धतीचा, हा झाला फेज. तुम्ही म्हणा असं पण गाड्या जातील का, हो, फक्त इकडे अडकून गेलेल्या जेवढ्या गाड्या आहेत त्या मात्र या रस्त्यावरती येणार नाही, तो सरळ जातील आणि इकडे पण जातील. आता दुसरी बात, हा झाला आपला एक फेज, हा झाला आपला एक फेज. अजून दुसरा फेज कोणता असतो बरं का, हा झाला एक फेज. अजून इकडून पण असंच घडेल. कसं, मी तुला डायग्राम तुम्हाला मोठी काढून दाखवतो, हे बघा
हे बघा, आता मी काय केलं आहे, इकडचा रस्ता बंद करून टाकला आहे. समजा तो इकडचा रस्ता जर का बंद करून टाकला असेल तर गाडी कशी जातील बरं का आपली, तर ही गाडी चालली इकडं, राईट. इकडून गाड्या अशा जातील आणि इकडून गाड्या अशा बी येतील. पण इकडे जर का समजा इकडच्यानं जर का मी थांबून घेतोय तर मुवमेंट बघा कशी कशी काय काय होईल. एक तर सरळ जाईल ही गाडी, राईट. एक तर अजून काय दिसायला भेटेल, असं जातील गाड्या, राईट. एक तर गाड्या कशा जातील, राईट. अजून दुसरं काय, एक तर या गाड्या जातील इकडं, अजून दुसरं काय, एक तर या गाड्या जे काही आहेत कुठे जातील, इकडे येते ना इकडे. लक्षात येते का बघा, लक्षात येते का बघा बरं का. तो जर समजा तुम्ही एकच रस्ता जर का बंद करायला गेलात, कोणता रस्ता, हा 2 फेज कसा आहे लक्षात घ्या बरं का. इकडे मी याला बंद करतोय, याला जर का मी समजा बंद करतोय इथं सिग्नल, मग काय होईल माहिती आहे का, याला जर का समजा इकडच्या गाड्या इथंही सिग्नल लावलं तर कुठंतरी इथं लाल लागून गेला, लाल इधर का लाल लागला, मग काय या गाड्या येत नाही इकडच्या, या थांबून जातील. या सगळ्या गाड्या इथं थांबून गेल्या, या सगळ्या गाड्या इथे काय झाल्या, थांबून गेल्या. मग या सगळ्या गाड्या थांबून गेल्या. आता होईल काय बरं का, अजून होईल काय, इकडच्या गाड्या जे काय जाण्याच्या होत्या ते सगळ्या चालल्या गेल्या. आता हा रस्ता इकडच्या पण गाड्या काय होऊन गेल्या, थांबून गेल्या. तो हे थांबून गेलं इकडचं आणि हे थांबून गेलं इकडचं, राईट. हे झालं लाल लाईट लागून गेला, या राईट, या पट्ट्यावरती लाल लाईट लागून गेला. आता काय काय होणार होतं, या गाड्या सरळ जातील, या गाड्या इकडे सरळ येतील, राईट. पण इकडच्या गाड्या इकडे पण येऊ शकतात, राईट. इकडच्या गाड्या इकडे जाऊ शकतात, अशा पण. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय दिसायला भेटते मला या ठिकाणी, या केसमध्ये 2 फेजमध्ये तुम्हाला राईट टर्निंग ट्रॅफिक जी की ना ती पण दिसायला भेटते. कशी पद्धतीने बघा, जेव्हा मी गाडी इकडून जातोय ना अशा पद्धतीने जेव्हा आपण जातोय तर राईट टर्निंग ट्रॅफिक जी की ना त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम दिसायला भेटेल, राईट की नाही. राईट टर्निंग प्रॉपर हे जे की ना याच्यामुळे मला प्रॉब्लेम दिसायला भेटेल. तर राईट टर्निंगचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण काय करत असतो, आपण 4 फेजकडे जाणार. 4 फेजमध्ये काय बरं का, असं नाही करायचं, आता असलं नाही करायचं, असलं करायचं नाही. मग 4 फेजमध्ये काय करतो बघा, बघा गंमत. हां, बघा आता काय होईल, 4 फेजमध्ये काय करतो, ही चालली गाडी इकडची, तो मी काय करणार माहिती का, बाकी सगळ्यांना याला याला याला, राईट की ना, याख्यांना बंद करून देईल. कशा पद्धतीने बंद करतो मी बघत, मी तुम्हाला ना डायग्राम काढून दाखवतो, त्याच्यानं कळून जाईल. ही इकडचा रस्ता इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा झाला एक फेज. बाकीचे सगळे बंद राहतील, हा सुरू होईल, राईट. किंवा समजा हा सुरू राहील, हा सुरू राहील, हा सुरू राहील. आता जर बघायला गेला, हा झाला आपला 1 फेज, हा झाला 1 फेज. आता यावाले सगळे बंद करून द्या आणि इकडे करून टाका, हा झाला 2 फेज. आता 4 फेजमध्ये काय होतं, 4 फेजमध्ये काय होतं, इकडे जर बघायला गेलो तर 4 फेजमध्ये लक्षामध्ये येतं, हा चालला इकडं, हा चालला इकडं. ही झाली पहिली मुवमेंट. हां, ही झाली पहिली मुवमेंट. नंतर पहिली मुवमेंट ही झाली आत्ताशी पहिली मुवमेंट, ही झाली पहिली मुवमेंट. हा झाला आपला पहिला फेज. सेकंड फेजमध्ये काय करणार मी, सेकंड फेजमध्ये मी काय करतो अशा पद्धतीनं. सेकंड फेजमध्ये जर बघायला गेलं तर काय, ही गाडी चालली इकडं, राईट. ही गाडी चालली समोर, राईट. पुन्हा ही गाडी चालली समोर, ही गाडी चालली इकडे. हा झाला आपला दुसरा फेज, राईट. पहिला फेज कोणता होता, हा वाला पहिला फेज झाला, हा झाला दुसरा फेज. 2 फेज झाले. तिसरा फेज, आता तिसऱ्या फेजमध्ये कोणत्या गाड्यांना जाऊ देतो बघा, तिसऱ्या फेजमध्ये कोणत्या गाड्यांना जाऊ देतोय, तुम्हाला हळूहळू कळतील बरोबर गोष्टी. आता बघा, हां, तिसऱ्या फेजमध्ये काय करतोय, राईट टर्नवाल्यांना इकडे जाऊ देतोय, या गाड्यांना, राईट. आणि इकडच्या फेजमध्ये काय करतोय, इकडच्या गाड्यांना इकडे जाऊ देतोय. हा झाला आपला तिसरा फेज. आणि चौथा फेज कोणता, चौथा फेज कोणता, चौथा फेज आहे आपला हवाला. कोणता बरं का, लक्षात. हां, चौथा फेज कोणता, इकडच्या गाड्यांना इकडे जाऊ द्यायचं, राईट. आणि इकडच्या गाड्यांना इकडे जाऊ द्यायचं. आता हे चारीचे चारी तुम्हाला फेजेस जे काही आहेत, मला माहिती तुम्हाला काही कळालेलं नाही आहे, राईट. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला बरोबर कळून देईल. पण हे फेज खूप महत्त्वाचे आहे. याचा तुम्हाला MCQ बनवून देत असतो, ठीक आहे. तुम्हाला MCQ बनवून देईल, त्याच्यानुसार तो प्रश्न येईल. चला बघा आता लक्ष द्या. हां, काय होत असतं बरं का, रोडावरती आपण आपल्या इंटरसेक्शनवरती काय करतोय, ट्रॅफिकला कंट्रोल करत आहोत. मग ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी मुवमेंट किती करायच्या, तर मुवमेंट जेवढ्या मी करणार त्याला फेज म्हणत असतो. जेवढा मी मुवमेंट करणार त्याला मी फेज म्हणतो. आपल्याकडे आपल्या भारतामध्ये 2 प्रकारचे फेज आहेत, एक तर 2 फेज असू शकतो, एक तर 4 फेज असू शकतो. ज्या केसमध्ये मला कळतंय की राईट टर्निंग ट्रॅफिक जे ना खूप जास्त आहे, जर इंटरसेक्शनवरती राईट टर्निंग ट्रॅफिक जर का खूप जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्ही 2 फेज प्रोव्हाइड करू नका. का प्रोव्हाइड करू नका सांगतो पुन्हा, राईट. आणि ज्या राईट टर्निंग ट्रॅफिक जर का समजा जास्त असेल तर त्या केसमध्ये आपण काय करून टाकायला पाहिजे, 4 फेजकडे जायला पाहिजे. तर 4 फेज कशा पद्धतीने असतात, 2 फेज कशा पद्धतीने असतो, अजून एकदा तुम्हाला पुन्हा मी एकदम सांगून देतो, मग तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. पुन्हा व्यवस्थित मन लावून लक्ष द्या. तर लक्षामध्ये काय आलं बरं का, की जेव्हा फक्त मी 2 फेज बोलतोय ना, 2 फेज, तर 2 फेजमध्ये काय येईल, 2 फेज म्हणजे काय, 2च मुवमेंट दिसायला भेटेल. दोन मुवमेंट कोणता, एकदा जो की आहे एकदा मला दिसायला भेटेल, समजा या गाड्या होत्या इकडून, ही गाडी चालली इकडं, राईट. आणि इकडून जे ना या गाड्या अशा येतात, असं पण दिसायला भेटतं. ही गाडी चालली इकडं, ही गाडी इकडून असं, ठीक. हां, आता आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, 2 फेजबद्दल बोलतो. 2 फेज, इथं लागला लाईट हिरवाच आहे, ठीक आहे. इथं लागला लाईट हिरवा, इथे हिरवा लागला. आणि यांच्यासाठी काय लागून गेला बरं का, यांच्यासाठी लागला लाल.
यांच्यासाठी काय लागला लाल. मग आता लाल जर का लागला त्या सगळ्या गाड्या इकडच्या इकडे काय होऊन जातील बरं का, ज्या इकडून जाणार होत्या या सगळ्या थांबून जातील. राईट. आणि इकडच्या गाड्या काय होऊन जातील बरं का, या बी सगळ्या काय होऊन जातील, थांबून जातील. अशा पद्धतीने थांबून जातील, या अशा पद्धतीने थांबून जातील. मग काय होईल बरं का, मग आता जे काही हिरव्या गाड्या होत्या या काय येतील, या समोर जातील. राईट, या समोर जातील. पण आता आपण ना आपण सिंगल लेननी घ्यायचं. आपण काय करूया, आपण ना हे सगळ्या लेन घेऊ अशा पद्धतीने, असं घेऊ. असं घेऊ. तो अशा पद्धतीने आपण करतोय. मग लक्षामध्ये काय येईल, सरळ जाण्याची बात ठीक होती, इकडून पण सरळ जाण्याची बात ठीक होती. परंतु जेव्हा मी इकडून इकडे जाईल, राईट, किंवा जेव्हा मी इकडून इकडे जाईल, किंवा समजा इकडून जेव्हा मी इकडून इकडे जाईल किंवा इकडून जेव्हा मी इकडे जाईल, तर तुम्हाला नाही वाटत का की जे राईट टर्निंग ट्रॅफिक झाले इथं गाड्या काही पण करून कोणत्या पण हालमध्ये ठोकू शकतात. हे राईट टर्निंग ट्रॅफिक जे नाही इथं ठोकली जाईल. तर जर का समजा ट्रॅफिक कमी असेल ना, तर ट्रॅफिक कमीच्या केसमध्ये आपण असं देऊ शकतो. पण जर का समजा या रस्त्यावरती खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि तेव्हा तुम्ही इकडून गाड्या आणतात, तुम्ही इकडून गाड्या आणली तर जाऊ देणार तरी कुठं, राईट की नाही, जाऊ देणार तरी कुठं. तर त्यामुळे आपण काय करत असतो, 2 फेजच्या केसमध्ये आपल्याला ओके नाही आहे. राईट, 2 फेजच्या केसमध्ये आपल्याला ओके नाही आहे. मग आपण काय करतो बरं का, आपण 4 फेजमध्ये काम करतो. 2 फेज कळालं का, समोर जाऊ देणार, इकडे जाऊ देणार, इकडे जाऊ देणार. त्याच केसमध्ये अजून काय, हा इकडे जाणार, हा इकडच्या बाजूला समोर जाणार, हा इकडे जाणार. मला काय दिसायला भेटत याच्यावरती ना, राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे जे की ना, राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे इथं प्रॉब्लेम होईल. जेव्हा गर्दी असेल त्या इथं प्रॉब्लेम होताना दिसायला भेटेल. मग मी काय करतो, तर राईट टर्निंग ट्रॅफिक जर खूप जास्त असेल त्या ठिकाणी मी 2 फेज सिस्टीम वापरणार नाही. आता मी 4 फेज सिस्टीम वापरणार. तो 4 फेज सिस्टीम आपण त्या ठिकाणी वापरतो. राईट. सो 2 फेज कसं बरं का, आता 2 फेजबद्दल हा झाला पहिला फेज. तो पहिला फेज तुम्ही काढून घ्या. 2 फेजमधला पहिला फेज कसा असतो, समोर इकडं इकडं, हा झाला समोर इकडं तिकडं, हा झाला आपला एक फेज. आणि दुसरा फेज कोणता, दुसरा फेज कोणता, हा वाला दुसरा फेज. दुसरा फेज कोणता बरं का, असा समोर इकडं इकडं, या फेजमध्ये समोर इकडं इकडं, अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटेल. हा झाला एक फेज आणि हा झाला एक फेज. अशा 2 फेजमध्ये जर का तुम्ही मुवमेंट करत असणार त्याला म्हणतो आपण 2 फेज. हे आहेत आपले 2 फेज. हा एक पहिला फेजमध्ये अशा पद्धतीने मुवमेंट होतील आणि दुसरा म्हणजे हवाला आपला हवाला मुवमेंट झाला. ठीक आहे. तर आता पुढे काय असेल, आता 4 फेज. 4 फेज कसा असतो बघा, 4 फेज. 4 फेजमध्ये कसं बरं, आता मी काय करतो, समोर जाऊ देईल फक्त, इकडे जाऊ देईल. राईट, समोर जाऊ देईल फक्त, इकडे जाऊ देईल. आता इकडच्या गाड्या इकडे घुसतायत का, नाही. इकडच्या गाड्या इकडे घुसतायत का, नाही. तो राईट टर्न ट्रॅफिक होते का, नाही. राईट ट्रॅफिकच होत नाही. हा झाला माझा एक फेज. हा झाला माझा एक फेज. दुसरा फेज, दुसरा फेज कोणता असेल, आता समोर चालली, इकडे चालली, समोर चालली, इकडे चालली. याच्यामध्ये राईट टर्न ट्रॅफिक होते का, बिलकुल होत नाही आहे. राईट, हा झाला आपला दुसरा फेज. म्हणजे तुम्ही असे सिग्नल लावा की फक्त आता पहिल्यांदा लावल्यानंतर इकडच्या आणि इकडचेच मुवमेंट होईल, बाकीच्या सगळ्या गाड्यांची मुवमेंट थांबून जाईल. दुसऱ्यांदा या गाड्यांची मुवमेंट चालेल, बाकी सगळ्यांची मुवमेंट काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. हा झाला दुसरा फेज. तिसरा फेजमध्ये काम करतो. तिसरा फेज कसा आहे, आता जेवढ्या पण राईट टर्निंग ट्रॅफिक असतील त्यांना पाठवा. हा चालला इकडं, राईट, हा चालला इकडं. आता काही प्रॉब्लेम होईल का, बिलकुल पण नाही. सरळ त्यांचे चालले जातील. हा झाला तिसरा फेज. याच्यामध्ये तिसरा फेज. आणि चौथा फेज काय असतो, चौथा फेज बघा. आता चौथा फेज जर बघायला गेलात तर इकडच्या गाड्या इकडे जातील, राईट, आणि नंतर इकडच्या गाड्या इकडे जातील. बघा बरं का, चारही फेजला ऑब्झर्व करा. कोणत्याच गाड्या कोणाला कुठेच काही मर्जिंग वगैरे दिसायला भेटणार नाही. तर चारही फेज, अशा 4 फेजमध्ये आपण काम करत असतो. ज्या ठिकाणी खूप जास्त ट्रॅफिक असेल, राईट टर्निंग ट्रॅफिक खूप जास्त असेल, त्या केसमध्ये आपण काय करत असतो, 4 फेजचा वापर आपण करत असतो. तुम्हाला क्रमाने कळालं का, पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, चौथा फेज. कुठेच काही विषय होत नाही, कुठेच काही विषय होत नाही. परंतु जर का तुम्ही पहिले 2 फेज जर का बघायला गेलात तर तिचा प्रॉब्लेम वगैरे आपल्याला दिसायला भेटत असतो. क्लिअर झालं का, बागेश्वरी कळालं का गं का 2 फेज पुन्हा सांगू, क्लिअर झालं नाही नेहा. 4 फेज कळाला का नाही, 4 फेज मला एवढं नाही समजलं. ठीक आहे. मग आता बघा गंमत, एवढं समजलं नाही म्हणतेस. अजून कोणत्या पद्धतीने सांगू, हां ठीक आहे, लक्ष दे. अजून नवीन सांगतो, हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. एकदाच बघ, आता एकदाच बघ. मला सांग, आता काय केलं आहे, इकडची ट्रॅफिक इकडे जाणार, ठीक आहे. मी 2 लेन बनवून दाखवतो. एक काम करतो, 2 लेन बनवून दाखवतो. एकच मिनिट थांबा. काय झालं, 2 लेन बनवून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता बघ नाही, हा आहे मधला लेन. 2 लेन पडून गेले. आता काय होईल बरं का, जेव्हा आपण फक्त हा रस्ता चालू ठेवतो ना, आवाला रस्ता, इथं काय घडेल बघा, काय घडेल. तर गाड्या एकतर इकडे जातील,
राईट. गाड्या एकतर इकडे बी जातील या लेनमध्ये, कारण की हे असे लेन आहे ना ते. आता गंमत बघ हां, इकडे पण जातील आणि गाड्या एकतर इकडे पण जातील. क्लिअर झालं नाही? इथपर्यंत बोल. बरोबर का? हो. हां, इकडच्या गाड्या थांबलेल्या आहेत. हे बघा, हे पूर्णच थांबलेलं आहे. हां, हे पूर्ण थांबलेलं आहे आणि हे पण पूर्ण थांबलेलं आहे. म्हणजे इकडे जाणारी जी गाडी आहे ना, ही वाली आणि हे वाली, या लेनमधल्या सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. पण तू असं जाऊ शकते. पुन्हा काय होईल बरं का, इकडच्या गाड्या ज्या काही आहेत या समोर जाऊ शकतात. राईट. या जे काही आहेत या गाड्या इकडे जाऊन अशा जाऊ शकतात. राईट. आणि पुन्हा इकडे पण जाऊ शकतात. आता तुला नाही वाटत का, बघ बरं का, इथं जाऊन या इकडच्या गाड्या जेव्हा इकडे येतील तेव्हा इकडची गाडी इथं जाऊन धडकेल. झाली का? धडकली ना. या राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे काय झालं, या राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे इथं विषय झाला. नंतर पुन्हा इथली राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे इथं पण या स्ट्रेट जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या ना, यांचा पण प्रॉब्लेम झाला आणि यांचा पण प्रॉब्लेम झाला. क्लिअर झाला का नाही तुला? हे जे का ना, आता बघ, हा एकच फेज चालू आहे बरं का. पहिल्या फेजमध्ये असा प्रॉब्लेम होऊन जातो. बघ तू विचार कर, पहिल्या फेजमध्ये असा, म्हणजे राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे जे ना खूप प्रॉब्लेम, हा जे राईट टर्निंग ट्रॅफिक होते ना, या समोर चालणाऱ्या गाड्यांना पण त्रास देत आहेत आणि इकडे मध्ये घुसलेल्या यांना पण गाड्यांना त्रास देत आहेत. मग पहिल्या फेजमध्ये असं झालं. पुन्हा हा झाला पहिला फेज. बोल, कळाला का तुला पहिला फेज? 2 फेजमधला पहिला फेज. राईट. आता हा बंद झाला, आता 2 फेजमधला दुसरा फेज सुरू होईल. दुसरा फेज सुरू होईल म्हणजे काय बरं का, आडवा रस्ता बंद पडून जाईल, उभा रस्ता सुरू होऊन जाईल. म्हणजे कसा, आता इथल्या ज्या गाड्या होत्या ही आपली लेन आहे, ही आपली लेन आहेत. राईट. तर आता या गाड्या काय होऊन जातील, थांबून जातील. ही गाडी थांबली इकडची, या इकडच्या गाड्या काय झाल्या, या थांबून गेल्या. आता काय होतील बरं का, ही गाडी चालली इकडं. आता ही गाडी जी इकडे जाईल ना, ही काय होईल, इकडे समोर बी जाईल. राईट. नंतर इकडे बी जाईल. बरोबर. नंतर इकडे बी जाईल. बरोबर. पुन्हा इकडच्या ज्या गाड्या होत्या या गाड्या समोर बी जातील. बघ, झाला का ॲक्सिडेंट, झाला इथं ॲक्सिडेंट. पुन्हा इथून इकडे पण घुसतील, झाला का ॲक्सिडेंट, झाला इथं ॲक्सिडेंट. पुन्हा इथून जाऊन इथं पण घुसतील, इथं पण ॲक्सिडेंट होईल. आलं लक्षामध्ये? तर दुसऱ्या फेजमध्ये काम करत असताना अजूनही हा प्रॉब्लेम येईल. तर राईट टर्निंग ट्रॅफिक जे काही आहे त्या राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे असा विषय होतोय दोघं फेजमध्ये. आलं लक्षात? तर दोघं फेजमध्ये ज्या ठिकाणी राईट टर्निंग ट्रॅफिक जास्त असेल ना, म्हणून आपण त्या केसमध्ये हा 2 फेज देत नाही. तर पहिला फेजमध्ये प्रॉब्लेम काय आला, सेकंड फेजमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो तुला क्लिअर झाला. कळाला का आता 2 फेज तुला? सागर, कळालं सागर? मग आता हा प्रॉब्लेम जो येतोय ना, मी हा प्रॉब्लेमला दूर करतो. कसं करतो दूर, बघा कसं दूर करतो. असं करा. आता बघा, मी पहिला फेज सुरू करतो. कसा, फक्त यावाल्या गाड्या जातील आणि यावाल्या गाड्या जातील, दुसऱ्या कोणत्याच गाड्या नाही. म्हणजे हे सगळं थांबून गेलं आहे, हे सगळं थांबून गेलं आहे, हे थांबून गेलेत. राईट. पुन्हा एवढं थांबलेलं आहे. आता पुढे काय, फक्त यावाल्या गाड्या जातील. राईट. आणि यावाल्या गाड्या जातील, बाकी सगळं थांबलेलं आहे. हा झाला आपला पहिला फेज. आता बघ बरं का, कुठे राईट टर्निंग ट्रॅफिकमुळे काही प्रॉब्लेम येतोय का? बिलकुल पण नाही. याच्या जे त्याचं चाललं जातं, इथं कोणीच रस्ता मोकळा का, हा बंद आहे, इकडचं बंद आहे, हा इकडचा बंद आहे, सरळ सरळ चालले जातील ना ते. राईट. राईट टर्निंग ट्रॅफिक मी एलिमिनेट केली. हा झाला पहिला फेज. फोर्थ फेजमधला हा झाला पहिला फेज. आता फोर्थमधला दुसरा फेज कसा असेल दुसरा फेज. आता मी काय करतो, बाकीचे सगळे बंद, फक्त हा जाईल इकडं. राईट. हा जाईल इकडं. सेम हा जाईल इकडं, हा जाईल इकडं. आलं लक्षात? हा झाला दुसरा फेज आपला. तर 4 फेजपैकी हा झाला दुसरा. सांग बरं का, इथं काही प्रॉब्लेम येतो का? बिलकुल पण नाही. सरळ सरळ गाड्या इकडे घुसून जातील, सरळ सरळ या गाड्या इकडे घुसून जातील. हा झाला दुसरा फेज. तिसरा फेज काय असतो आपला, तिसरा फेज 4 फेजमधला तिसरा फेज. तो तिसरी मुवमेंट जी काही असेल ते काय करतो, आता बाकीच्यांना बंद करून द्यायचं. ज्यांना राईटला जायचं असेल ते राईटला जा, फक्त येवाले. राईट. ज्यांना राईटला जायचं आहे त्यांना राईटला जा. हा झाला आपला तिसरा फेज. कळालं का? काही ॲक्सिडेंट होते का? काहीच नाही. इकडे या कोणत्याच गाड्या जात नाही ना, इकडून उभ्या ना, सगळ्या बंद आहेत. फक्त राईट टर्निंगवाल्या इकडे जातील, यावाल्या इकडे जातील. हा झाला तिसरा फेज. आणि चौथा फेज काय असतो, चौथा फेज काय असेल, आता अशा पद्धतीनं हा चालला इकडं. राईट. हा चालला इकडं आणि हा चालला इकडं. बोल, आता कुठे ॲक्सिडेंट झाला का? कुठेच नाही. 1 2 3 4. आता क्लिअर झालं का? राईट. हे झाले 4 फेज. तो अशा पद्धतीने 4 फेज होते. तो 2 फेज सिग्नल जे की आहे हे आपण जनरली यूज करत नाही. तुम्हाला दोघांची डायग्राम तुम्ही शेवटी जाऊन काढून टाकली असणार. शेवटचं जे की मी बोललो त्याच्यातून तुम्हाला 100% कळालेलं असणार. आता बघा काय वाक्य आहे. आता तो फेज दाखवण्यासाठी मी काय करत असतो, आता फेज मला जर दाखवायचं असेल तर फेज दाखवण्यासाठी तुम्ही डायग्राम काढू शकतात. डायग्राम काढून घ्या वाटल्यास तुम्हाला काय कळाले असेल ते. ठीक. 2 फेज ऑपरेशन वरती तुम्ही फेज नाव टाकलेलं आहे, 2 फेज ऑपरेशन. 2 फेज ऑपरेशन. फेज म्हणजे काय लिहून देऊ का? किंवा फेज म्हणजे काय लिहून घ्या पहिले. फेज काय असतं, द फेज इज डिफाईन्ड ॲज, फेज इज डिफाईन्ड ॲज ग्रीन, येलो, रेड टाइम movement
फॉर मूवमेंट और कॉम्बिनेशन ऑफ मूवमेंट that receive the right of way simultaneously during the cycle. मिनिंग काय होतं याचा मिनिंग काय होतं बघा. फेजला ना तुम्हाला व्याख्या जर का आली तर ती व्याख्या काही आपली साध्या भाषेमध्ये देणार नाही, येईल टेक्निकली येईल. फेज काय म्हणतात ते, फेज म्हणजे सोपा सरळ आहे बाबा, एक बाकीचा रस्ता बंद, मुवमेंट बघायची. फेज म्हणजे मुवमेंट, फेज म्हणजे काय मुवमेंट. हिरव्या टाईममध्ये, नंतर आपल्या पिवळ्या टाईममध्ये, राईट, लाल टाईममध्ये तुम्हाला काय दिसायला भेटत आहे बरं का, की अख्ख्या गाड्या जिकडच्या थांबून गेलेल्या आहेत तिकडच्या गाड्या सगळ्या चालत आहेत. तो ही झाली आपली कोणती मुवमेंट, ही झाली एक फेज. हा काय झाला आपला एक फेज, राईट. तो दुसरा फेज. या अशा पद्धतीने तुम्ही डिपेंड करू. फेज इज डिपेंड ॲज ग्रीन, येलो, रेड टाईम फॉर द मुवमेंट ऑर कॉम्बिनेशन ऑफ द मुवमेंट दॅट रिसीव्ह दॅट राईट ऑफ वे सायमल्टेनियसली. राईट ऑफ वे म्हणजे काय, राईट ऑफ वे म्हणजे काय असतो बरं का, राईट ऑफ वे असतो गाड्यांना पास होण्यासाठी अपॉर्च्युनिटी देणे, अपॉर्च्युनिटी फॉर द पास, राईट. तो बघा अशा पद्धतीने डायग्राम काढू शकतो मी. फेज कोणाला म्हणतो बघा. हां, आता हा झाला एक फेज. राईट, हा झाला एक फेज. कशा पद्धतीने एक फेज होतो तो बघून घ्या. तो एक फेज कशा पद्धतीने होतो बघून घ्या. हा झाला ए रोड आहे, हा ए रोड आहे, हा बी रोड आहे. सो ग्रीन ए, ॲम्बर ए, ग्रीन ए, ॲम्बर ए, रेड ए. इथे काय, रेड बी, ग्रीन बी, ॲम्बर बी. अशा पद्धतीने दिसायला भेटते. आता फेज बघा बरं का, तो फेज कोणाला म्हणतोय आपण. जर तुम्ही फेज अभ्यासाला गेला तर तुमच्या फेज लक्षामध्ये येऊन जाईल. अशा पद्धतीने आहे हा फेज. पहिले काय होईल बरं का, हा रस्ता सुरू होईल आणि हा रस्ता इकडचा काय होईल, बंद होऊन जाईल. या रेड लाईट, इकडचा रेड लाईट चालू राहील आणि तिकडचे ग्रीन आणि हेवाले सुरू राहतील, राईट. मग आता एक पूर्ण रस्ता काय झालं, एका रस्त्यावरती पूर्ण ट्रॅफिक जी काही निघून गेली. आता हा रस्ता बंद होऊन जाईल आणि इकडे काय होईल बरं का, इकडे लाल लाईट चालू राहील आणि इकडे ग्रीन आणि हेवाले चालू राहील. तर आपण काय म्हणणार बरं का, फेज. तो फेज म्हणजे काय, मुवमेंट असते. एका रस्त्यावरची मुवमेंट, दुसऱ्या रस्त्याची मुवमेंट, दोन फेज झाले. हा एक म्हणजे तुम्ही कितीदा ते काम करतायत ना, ते झालं आपलं फेज. त्याला काय म्हणतो आपण, फेज. तो झाला आपला फेज. क्लिअर झाला. सो फेज याची डायग्राम कुठे काढली मी, ही बघा इथे काढलेली झाला फेज. ठीक आहे, चला पुढे. आता काय होतंय, गेलं काय, झालं. तो अशा पद्धतीने हे झालं फेज. आता पुढे बघा, तो 3 फेज झाला, 4 फेज झाला. डायग्राम तुमच्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या. 5 फेज आणि 6 फेज सिग्नल आपल्या भारतामध्ये आपण जनरली यूज करत नाही. 4 फेजपर्यंत आपल्याकडे आहेत. एवढं कोणी जास्त रिअल टाईममध्ये पण एवढं कोणी काही करत नाही, कारण की खूप जास्त टाईम होता. विचार करा तुम्ही, जर 6 फेजमध्ये जर काम करायला गेलो तर इकडे काम करेल तोपर्यंत बाकीचे सगळे थांबून राहतील. इकडचं सुरू होईल तर बाकीचे सगळे थांबून राहतील. इकडचं सुरू होईल, बाकीचे सगळे थांबून राहतील. तो अशा पद्धतीने ना खूप जास्त टाईमचा डिले निघून येत असतो. त्यामुळे 5 फेज आणि 6 फेज आपण रोडवरती वापरत नाही. 5 फेज 6 फेज आपण रोडवरती वापरणार नाही. ओके, हा झाला पॉईंट क्लिअर. आता लॉस्ट टाईम. पुढचा काय, 7 नंबरचा, 8 नंबरचा लॉस्ट टाईम. लॉस्ट टाईम का असतो आता बघा. तर लॉस्ट टाईम म्हणजे काय असतो बरं का, काय होत असते, जेव्हा पण आपल्या गाड्या जी काही आहेत एखाद्या फेजमध्ये, एखाद्या मुवमेंटमध्ये चालत आहेत, तेव्हा त्यांचा टाईम ना लॉस होत असतो. आता कसा लॉस होत असतो मी तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला कळून देईल बात. बघा काय होतं आहे, इथे जे आहेत ना, इथं ना लाल लाईट लागला होता बरं का, इथं रेड लाईट लागला होता, या इथं म्हणजे काय झालं होतं, इकडच्या गाड्या आहेत ना सगळ्या थांबून होत्या, इथं थांबून होत्या इथपर्यंत. आता लालचा जेव्हा हिरवा झाला ना, इथं हिरवा होऊन गेला. आता लालचा जेव्हा हिरवा झाला ना, तेव्हा यांनी काय केलं, गाड्यांना स्टार्ट केलं. आता मला सांगा, गाड्यांना स्टार्ट करतात लगेच गाडी निघून जाते का पुढे? बिलकुल बी नाही. म्हणजे मला काय दिसायला भेटतोय की जो हिरवा टाईम आहे ना, हिरवा लाईट लागून गेला बरं का, हिरवा लाईट जेव्हा लागतोय ना, तेव्हा लोक काय करतात, तेव्हा लोक गाड्यांना चाबी देत आहेत आणि तेव्हा गाडीला स्टार्ट करतात. तर गाडीला स्टार्ट करतील, मग गाडीला पुढे काढतील. तेव्हा काय दिसायला भेटेल माहिती आहे का, जो हिरवा लाईट आहे, त्या हिरवा लाईटमध्ये गाडी चालायला लागून जायला पाहिजे होती. हिरवा लाईट सुरू होताच
हिरवा लाईट सुरू होताच आपल्या गाड्या पुढे चालायला लागून जायला पाहिजे होत्या, पण हिरवा लाईट सुरू झाला परंतु गाड्यांची मोशन सुरू झाली. लोकांनी गाड्या स्टार्ट करायला टाईम लागला, राईट. रिॲक्शन टाईमला टाईम लागून गेला. तो रिॲक्शन लाईट बघायचं पुन्हा आपल्या डोळ्यामध्ये जाईल, तो रिॲक्शन टाईम येऊन जाईल. पुन्हा नंतर चाबी घाई करायची, फिरवायची, गाडी स्टार्ट करायची. तर गाडी स्टार्ट करायला या हिरव्या टाईममधला थोडासा मायनर टाईम जो ना तो खर्च होऊन जात असतो. हिरव्या टाईममधला जो आहे ना तो थोडाफार टाईम जो ना खर्च होऊन जात असतो. त्यामुळे तो आपला लॉस्ट टाईम होऊन जातो. तो काय होऊन जातो? लॉस्ट टाईम होऊन जात असतो. तो अशा पण त्याला म्हणतो आपण लॉस्ट टाईम. तो लॉस्ट टाईम झाला, राईट. आता लॉस्ट टाईम झाला. तो लॉस्ट टाईम कोणता? याला म्हणतो आपण स्टार्टअप लॉस्ट टाईम. आता पुढे काय होतं बरं का? पुढे काय होतं बघा, या गाड्या सगळ्या आता चालायला लागल्या, इकडे चालल्या, तिकडे चाललं. आता लागला पिवळा लाईटीचा. आता काय लागून गेला? पिवळा लाईट. सो पिवळा लाईट लागून गेला आणि नंतर काय झालं बरं का? पिवळा लाईट लागून गेला तो बाकीच्या गाड्या तर निघून गेल्यात. बाकीच्या ज्या पाहिजे ते निघत आहेत. आता सगळ्या गाड्या निघत आहेत, बरोबर. तर पिवळ्याच्या सोबत जो काही नाही तर अजून एक लाल बी लागून जात असतो. पिवळ्याच्या सोबत काय लागून जाईल? एक लाल बी लागून जाईल. सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का? जेव्हा लाल लागून जाईल ना, पिवळा पण चालू आहे, लाल पण आहे. पिवळा कशासाठी? जे काही असतील ना गाड्या त्यांच्यासाठी की लवकर निघा तुम्ही, राईट की नाही, त्यांच्यासाठी. पण जेव्हा लाल लागून गेला तर बाकीच्या गाड्यांना सावधान करण्यासाठी होता तो की तुम्ही थांबून घ्या आता इथं. तुम्ही काय करून घ्या? थांबून घ्या. मग काय होतं माहिती आहे का? मग काय असतंय? पिवळा टाईम जो ना, पिवळा टाईम जेवढा टाईम पूर्ण पिवळा टाईम जेवढा काहीतरी असेल, समजा 5 सेकंदाचा पिवळा टाईम असेल, 5 सेकंदाचा पिवळा टाईम आहे. या 5 सेकंदापैकी शेवटचे 2 सेकंद आहेत ना, शेवटचे 2 सेकंदामध्ये कोणत्याच गाड्यामध्ये घुसणार नाही. लोक घाबरतात ना मध्ये घुसायला. मध्ये जर घुसलं तरी कामा टाईमपास होऊन जाईल बाबा. पिवळा लाईट पण तिकडे चालू आहे. पिवळा लाईट पण तिकडे चालू आहे. बाकीच्या गाड्या काहीतरी निघून गेल्यात आणि थोडासा आता पिवळा लाईट चालू आहे, पण या रोडावरती या रस्त्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या गाड्या नाही आहेत. क्लिअर आहे का? काय बोलतो मी? लक्ष द्या व्यवस्थित. मी काय म्हणतो तुम्हाला, समजा आता काय झालं इकडे जे की नाही, इथे पिवळा लाईट चालू आहे, बाकीच्या सगळ्या गाड्या निघून गेल्यात. पिवळा लाईट चालू आहे, परंतु आता ज्यांना जिकडे थांबून गेले हे लोक थांबून गेले, मध्ये घुसायचा प्रयत्न केला नाही का बरं का? त्यांना रिस्क नको बाबा, रिस्क नको. तिकडे पिवळा पण लाईट लाल पण चालू झालेला आहे ना, तर बाकी सगळे जे ना इकडे थांबून जातील. ज्यांना जे घुसले होते ते पटकन निघण्याचा प्रयत्न करतील, परंतु आता सगळे निघून गेले तरी पण पिवळा लाईट चालू आहे आणि मध्ये कोणीच घुसलेलं नाही आहे. याचा अर्थ असा होतोय की जो पिवळा लाईट आहे ना, त्या पिवळ्या लाईटचा शेवटचा जो थोडाफार टायमिंग आहे ना, तो शेवटचा टायमिंग काही उपयोगाचा नाही राहिला. कारण की या रस्त्यावरती गाड्याच नाही आहेत. बाकीच्या गाड्या निघून गेल्या, पण बाकी थोडा टाईमसाठी हा रस्ता जो आपला सुना असेल, याच्यावरती कोणत्याच गाड्या राहणार नाही, राईट. सो मी काय बोलतोय तुम्हाला की जो काही आपला पिवळा टाईम आहे तो पिवळा टाईम इफेक्टिव्हली यूज होणार नाही. थोडासा इफेक्टिव्हली यूज होऊन जाईल, बाकी सगळ्या गाड्या निघून जातील, परंतु पिवळ्या टाईमचा शेवटचा जो टाईम असेल ना, तो टाईम त्याच्यावरती कोणत्याच प्रकारच्या गाड्या राहणार नाहीत. बाकीच्या गाड्या इकडे थांबून जातील, डायरेक्ट नको म्हणतील, नको बाबा आम्हाला नाही जायचं, राईट. थांबून घेतील ते. तर मग बाकीचा जे की ना, बाकीची गाडी निघून या, तो काही टायमिंगसाठी हा रस्ता काय असेल? खाली असेल. लक्षात? तो खाली असेल. मग तो पण एक लॉस्ट होऊन जाईल आपला. तर पिवळ्या कलरचा जो शेवटचा टायमिंग आहे ना, तो पण लॉस्ट होतोय आणि हिरव्या कलरचा सुरुवातीचा जो काही टाईम आहे ना, तो पण लॉस्ट होतोय. ते दोघं जे काही टाईम आहेत, या दोघांना एकत्रितपणे मी काय म्हणतो? टोटल लॉस्ट टाईम होतो. याला काय दोघांना सोबत टोटल लॉस्ट टाईम म्हणतो. याला तुम्ही डायग्रामच्या पद्धतीने पण समजू शकतात. तुम्हाला सांगतो. पहिले लॉस्ट टाईम म्हणजे काय ते समजून घे. बघा, लॉस्ट टाईम म्हणजे काय कळालं? तर लॉस्ट टाईम म्हणजे काय बरं का? काय होते आपला जो काही प्रत्येकाला जो काही टाईम दिला आहे, ग्रीन सिग्नलसाठी, येलो सिग्नलसाठी, तो आला. तो आपण काय साठी दिला आहे? ग्रीन आपण फक्त फ्लो करण्यासाठी दिला आहे. येलो आपण काय साठी दिला आहे? तो पण थोडाफार फ्लोज करण्यासाठी असतो, बरोबर की? ज्या कारणासाठी आपण दिला आहे त्यांचं काम न करता तो टाईम जेवढा जर का वाया जात असेल तर तो आपला लॉस्ट टाईम झाला. सो देअरफॉर 8वी जी टर्म शिकत होतो तो होता आपला लॉस्ट टाईम, ज्याला दाखवतो मी TL ने. 8 नंबर काय? लॉस्ट टाईम. मग काय लिहा चला? ड्यू टू द ट्रॅफिक सिग्नल, ट्रॅफिक स्ट्रीम आर continuous started and stop, continuous started and the stop. Hence every times this happen, portion of cycle length is not being utilized completely. लक्षात घ्या. सायकल लेंथचा जो काही टाईम आहे ना, सायकल लेंथ म्हणजे कोणता? ग्रीन टाईम प्लस ॲम्बर टाईम प्लस रेड टाईम, हा झाला सायकल टाईम किंवा सायकल लेंथ. या सायकल टाईमचा वापर उपयोगासाठी आहे. मग जर याच्यापैकी पण काय होतं, कंटिन्युअसली गाड्या चालतायत थांबतायत, तर त्यांच्यामध्ये थोडाफार टाईम जो आहे ना तो युटिलाइज होणार नाही, म्हणजे ॲक्च्युअली तो वापरला जाणार नाही, तो वाया जाईल. ते असतं ते, राईट. सो कम्प्लिटली युटिलाइज कम्प्लिटली, विच नॉट बिईंग युटिलाइज कम्प्लिटली, विच इज टर्म ॲज लॉस्ट टाईम. त्याला काय म्हणतो आपण? लॉस्ट टाईम.
that is what? Time which is not serving to the traffic movement. आलं लक्षामध्ये? ट्रॅफिकच्या मुवमेंटसाठी जो काही टाईम असतो तो तर ओके, परंतु ट्रॅफिकच्या मुवमेंटसाठी काही टाईम राहणार नाही. सायकल लेनमधला जो काही कामाचा टाईम नसतो, काही कामाचा म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ना मागे मी, तर तो जो काही आहे जिथं आपली इफेक्टिव्हली मुवमेंट होत नाही, ज्या ठिकाणी रोडावरती गाड्यांची इफेक्टिव्हली मुवमेंट होत नाही आहे, तो सायकल टाईममधला काहीतरी टाईम कमी झाला, जो काही टाईम कमी होतोय सायकल टाईममधून, ज्याच्यावरती इफेक्टिव्हली मुवमेंट होत नाही आहे, त्याच टाईमला म्हणून देतो आपण लॉस्ट टाईम. इफेक्टिव्हली मुवमेंट होत नाही आहे तो लॉस्ट टाईम असणार. मग लॉस्ट टाईम दोन प्रकारचे असतात. कोणकोणते? पहिला आहे स्टार्टअप लॉस्ट टाईम. सो ए नंबर, स्टार्टअप लॉस्ट टाईम. स्टार्टअप लॉस्ट टाईम काय असतो बरं का? स्टार्टअप लॉस्ट टाईम सगळ्यांनी लक्ष द्या. स्टार्टअप लॉस्ट टाईम म्हणजे काय बरं का? तो हा फेज चालू आहे समजा, लक्ष द्या. हा इकडचा फेज बंद होता, इकडचा फेज बंद होता आणि हा फेज चालू आहे समजा, ठीक आहे. हवाला फेज चालू आहे. हे गाड्या चालल्या तिकडं, या गाड्या चालल्या तिकडे. अशा पद्धतीने गाड्या मला जाताना दिसायला भेटतात. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर काय लक्षामध्ये येते? तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा पण हा हिरवा कलर सुरू झाला हिरवा कलर सुरू होताच सगळ्या गाड्या का लगेच सुरू होऊन जातात का? बिलकुल बी नाही. गाड्यांना स्टार्ट करायला, रिॲक्शन समजून घ्यायला थोडासा टाईम लागतो. आणि मग हिरवा कलर इकडे सुरू झालेला आहे, पण तरीसुद्धा गाड्यामध्ये घुसलेल्या नाही आहेत. बघा, कळतंय का? हिरवा कलर तिकडे सुरू झालेला आहे, सुरू झाला तिकडे हिरवा कलर, इकडे हिरवा कलर सुरू झाला, हा झाला हिरवा, राईट. पण तरी पण हिरवा कलर सुरू झाला, पण तरी पण या गाड्या इथे मध्ये घुसलेल्या नाहीत. तो थोडासा मायनर 1 किंवा 2 सेकंदाचा टाईम जो आहे ना, त्याच्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर जे ना मग गाड्याच्या याच्यामध्ये घुसतील, बरोबर की नाही? त्याच्यानंतर घुसतील. मग तो जो काही टाईम पहिले सुरुवातीला गेला हिरवा टाईमचा जो काही 2 सेकंद खर्च झाले, त्याला म्हणून देतात आपण स्टार्टअप लॉस्ट टाईम. कळालं का नाही? हा स्टार्टअप लॉस्ट टाईम. पहिल्या बघा ना, हे जे काही पहिल्या रोमधल्या जे काही गाड्या आहेत ना, या पहिल्या रोमधल्या गाड्यांना खूप जास्त टाईम लागतो. गाड्या सुरू करतील ते आधी समजून घेतील, मग त्यांच्या मागच्यांना थोडं त्यांच्यापेक्षा कमी टाईम लागेल. आणि जे शेवटी असतील ना, त्यांना काही टाईम लागणार नाही. त्यांनी गाडी अगोदरच सुरू करून ठेवलेली असेल, ते डायरेक्ट एकदम फास्ट निघतील इथून, तुम्ही फास्ट निघतील. परंतु सुरुवातीच्या रोमध्ये जे काही आहेत ना, त्यांना थोडासा हिरवा कलर सुरू झाल्यानंतर थोडासा टाईम ते खर्च करतील आणि मग ते गाडी पुढे जाताना दिसायला भेटेल. तो असतो आपला स्टार्टअप लॉस्ट टाईम. याला दाखवतो आपण स्टार्टअपला TS. स्टार्टअप लॉस्ट टाईमला TSने दाखवतो, राईट. याला आपण कॅल्क्युलेट पण करू शकतो. कशामध्ये कॅल्क्युलेट करतात मी सांगतो. तो बघा, स्टार्टअप लॉस्ट टाईम काय असं लिहून घ्या. इट आकर व्हेन अ सिग्नल indication turn green from red, drivers in the queue, driver in the first driver in the queue म्हणा, driver in the queue or first row म्हणा, ब्रॅकेटमध्ये first row. do not instantly start moving. तो लगेच चालायला लागून जाईल का? बिलकुल बी नाही. त्याला गाडी चालू करायला टाईम लागून जाईल. देअर इज अ इनिशियल लॅग ड्यू टू रिॲक्शन टू चेंज ऑफ सिग्नल इंडिकेशन. आलं लक्षामध्ये? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का? तर त्याला जो हिरवा कलर तर लावून तिकडे सुरू होऊन जाईल, तो हिरवा कलर सुरू होऊन जाईल, पण त्या हिरवा कलरला तिकडून ते आपल्या डोळ्यामध्ये पडायला, त्याला समजून घ्यायला, पुन्हा चाबी फिरवायला, ब्रेकवरती पाय ठेवायला खूप जास्त टाईम आपल्याला हिरव्या कलरचा वापरला जाईल. तेव्हा जाऊन मग आपली गाडी कुठेतरी मूव्ह होईल. तोपर्यंत पहिल्या रोमधल्या गाड्या हलतील का? नाही. तर तो टाईम वाया गेला ना मग हिरव्या कलरमधला. त्यामुळे झाला म्हणजे स्टार्टअप लॉस्ट टाईम. पुढचं वाक्य काय? धी स्टार्टअप डिले रिझल्ट in a portion of green
ग्रीन टाईम नॉट बेईंग युटिलाइज नॉट बेईंग युटिलाइज. आलं लक्षात. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की हा जो स्टार्टअप डिले झालेला आहे याच्यामुळे ग्रीन टाईम पूर्णतः वापरला जाणार नाही. ग्रीन टाईम कशासाठी असतो, ट्रॅफिकला मूव्ह करण्यासाठी पूर्ण ग्रीन टाईम असतो, परंतु ग्रीन टाईमचा सुरुवातीचा टाईम जो काय आहे तो वाया गेलेला आहे, तो इफेक्टिव्हली वापरला गेला नाही, त्याला म्हणून देतो आपण स्टार्टअप लॉस टाईम. सेकंड, तो सेकंडला समजून घेण्याच्या अगोदर याचं एक्सप्रेशन काढून घेऊ. याचं एक्सप्रेशन कसं काढतो लक्षात घ्या. आता इकडचे अशा पद्धतीने होते, या गाड्या आहेत ना इथं येऊन सगळ्या थांबून गेल्या, राईट. आता काय होईल बरं का, इकडे सुरू झाला हिरवा कलर, हा लागला हिरवा लागताच काय होईल माहिती का, पहिली रो जी घे ना त्या पहिली रोला टाईम कसा लागेल, पहिली रोला टाईम जास्त लागेल, त्याच्या दुसऱ्या वेळेला तिच्यापेक्षा कमी लागेल. शेवट तिसऱ्या नंबरची गाडी जी ना ती आता इथून जेव्हा जाईल त्याला टाईम कमी लागेल. सांगायचं तात्पर्य काय, जो टाईम म्हणतो ना मी, एक गाडी गेल्यानंतर त्याच्या मागून येणारी दुसरी गाडी किती टाईममध्ये येईल, तो जो काही टाईम असतो त्याला कोणता टाईम म्हणतो आपण, सांगा बरं का रे. पहिली गाडी गेली त्याच्यानंतर दुसरी गाडी किती टाईममध्ये येईल, त्या टाईमला आपण काय म्हणतो, टाईम हेडवे, राईट. त्याला काय म्हणतो आपण, टाईम हेडवे. आता लक्षामध्ये घ्या बरं का, तर मी काय म्हणतोय टाईम हेडवे आहे तो. आता पहिली गाडी जी काही याला क्रॉस करते, ही रेस आपली ऑन युअर मार्क सेट गोची लाईन ही वाली. तर मग आता या रेसला याने पहिल्याने ना खूप जास्त टाईम लावून घेतला. पहिली गाडी पहिल्या रोवाले जे आहेत ना हेवाले, यांनी खूप जास्त टाईम लावला. दुसरी रोवाले जे आहेत त्यांना पण टाईम लागेल थोडा, तिसरी रोवाले जे त्यांना पण टू लागेल, परंतु त्याच्यानंतर ज्या काही गाड्या येतील ना त्या कॉन्स्टंट टाईम निघून देईल त्यांच्यामधला. म्हणजे काय, पुढची गाडी गेली का तिची मागची गाडी पण 3 सेकंदामध्ये, तिची मागची गाडी पण 3 सेकंदामध्ये. परंतु पहिल्यांदा काय होते, पहिली गाडीला रेस ओलांडायला लागले 4 सेकंद, राईट. तिच्या मागची गाडी जी काही ओलांडेल तिला लागतील 3.5 सेकंद, तिची मागची जी होईल तिला 3 सेकंद. परंतु असा जेव्हा फ्लो बनून जाईल तर मागच्या ज्या गाड्या असतील ना त्याच्या मागच्या गाड्या प्रत्येक गाड्यांना काय लागेल आता 2 सेकंद अशा पद्धतीने लागतील. ते आता मी ग्राफ बनवतो त्यातून तुम्हाला कळतंय का बघा बरं का. समजा ही गाडी होती आपली, याचा करस्पॉन्डिंग ग्राफ आपण इथं बनवून टाकू. इथं आहे आपला व्हेकल इन क्यू QUE, राईट. इथे काय हेडवे, टाईम हेडवे याला मी एचने दाखवतो. सो हा आपला एच आहे समजा, ठीक. हां, आता पहिली रांगेमधली ज्या गाड्या आहेत ना, पहिल्या रांगेमधल्या गाड्या, समजा आपला टाईम हेडवे जो असतो कॉन्स्टंट टाईम हेडवे तो आपला एच आहे, एवढा इथून ते इथपर्यंत काय हा एच आहे म्हणजे समजा, हा एच आहे. आता मला सांगा, पहिली जी गाडी आहे तिला ती रेस ओलांडण्यासाठी टाईम जास्त लागेल. पहिली गाडीला मी लाल कलरने दाखवतो, एवढा टाईम तिला लागतोय. म्हणजे ॲक्च्युली जो रोड आहे आपल्या त्या रोडाचा जो कॉन्स्टंट, त्या रोडावरती कॉन्स्टंट जो टाईम हेडवे असतो त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागतोय, बरोबर की नाही, त्यापेक्षा जास्त टाईम लागतो. दुसरी जी गाडी जाईल तिला एवढा टाईम लागेल दुसरी गाडीला, तुम्ही म्हणाल बरोबर, राईट का. तर दुसऱ्याला जर की ना पहिली रेसने ओलांडली 4 सेकंद लागले, त्याच्या मागची जी काही असेल तिची मागची गाडी तिला पण काय लागेल बरं का, तिला पण त्या रेस ओलांडायला काहीतरी टाईम लागेल, बरोबर की नाही, तिथून, ठीक. तो पहिली गाडी गेली, तिच्या मागून दुसरी गाडी आली, ही तिच्या मागून तिसरी गाडी आली, आता किती टाईममध्ये येईल ती, इथपर्यंत येईल, राईट. नंतर शेवटची आता फ्लो बनून जाईल, सगळ्या गाड्या एक मागे एक येतात, राईट. तुम्ही जर बघायला गेलात तर काय असा कॉन्स्टंट फ्लो बनवून जाईल, असा कॉन्स्टंट फ्लो बनवून जाईल. तर तुम्हाला एक ग्राफ भेटेल इथं अशा पद्धतीचा, असा होऊन जाईल तो, असा आपल्याला ग्राफ भेटून जाईल. लक्षात आलं तुमच्या. तर सुरुवातीच्या ज्या काही गाड्या होत्या यांनी काय करून टाकला, यांनी खूप जास्त टाईम खाऊन घेतलेत. तो जो काही टाईम जातोय आता कॉन्स्टंट फ्लो बनण्याच्या अगोदर जो काही हा टाईम आपल्याला दिसायला भेटतो झाला आपला कॉन्स्टंट, आता इथं कॉन्स्टंट होता होता, पण सुरुवातीला हा टाईम वाया गेला ना, याला मी समजा E1 म्हणतो, याला मी E2 म्हणतो, याला मी E3 म्हणतो. एवढा टाईम आपला वाया गेलेला आहे ना. का वाया गेलेला आहे, कारण की कॉन्स्टंट हेडवेट जो टाईम असतो त्याच्यामध्ये गाड्या ॲक्च्युली जायला पाहिजे होत्या, पण जात आहेत का नाही, एवढा टाईम अजून जास्त लागतो एक्स्ट्राचा. तर देअरफॉर आपण काय करून टाकणार, आपण बोलणार की स्टार्टअप लॉस्ट टाईम जो की असेल आपला, स्टार्टअप लॉस्ट टाईम इज इक्वल टू काय असेल, स्टार्टअप लॉस्ट टाईम. ॲक्च्युली पहिली गाडी जी जाते तिला 3 सेकंद लागत असतील, तिच्या मागची गाडी येणारी तिच्या मागून पहिली गेली लगेच 3 सेकंदाने, दुसरी गेली लगेच 3 सेकंदाने, तिसरी गेली 3 सेकंद, असं पाहिजे होतं, असं असतं ॲक्च्युली. पण या सिग्नलवरती गाड्या थांबल्यामुळे काय होतंय, पहिली गाडी गेली 4 सेकंदामध्ये, का पहिली गाडी गेली, तिच्या मागून 4 सेकंदाने दुसरी गाडी आली, तिच्या मागून 3 सेकंदानंतर आली, तिच्या मागून 2 सेकंदानंतर आली, तिच्या मागून 2 सेकंदानंतर आली, मग तो कॉन्स्टंट होऊन जातोय. पण सुरुवातीला जे काही आहे ना, सुरुवातीला काहीतरी जास्त टाईम लागला होता, तर कॉन्स्टंटपेक्षा जास्त जो काही टाईम असेल ना आपला E1, तो स्टार्टअप लॉस्ट टाईम इज इक्वल टू समेशन ऑफ
समेशन ऑफ ई आय, समेशन ऑफ ई आय असं लिहितो आहे बघा. फ्रॉम 1 आय इज इक्वल टू 1 टू आय इज इक्वल टू एन. म्हणजे काय, ती डायग्राम काढली ना तुम्ही, काय काय लिहिलं, E1 प्लस E2 प्लस आय थिंक कुठपर्यंत गेलं तुम्ही, E2 पर्यंत. जेवढं काही असेल तेवढं, तो हेडवेपेक्षा वरती जेवढा काही तो टाईम जात होता ना, त्या सगळ्यांची तुम्ही बेरीज करून टाकली तर असेल आपला स्टार्टअप लॉस टाईम. लॉस टाईम याला म्हणतो आपण स्टार्टअप लॉस टाईम. क्लिअर झाला का स्टार्टअप लॉस टाईम तुम्हाला? स्टार्टअप लॉस टाईम TSL इज इक्वल टू समेशन ऑफ EI, स्टार्टअप लॉस टाईम. क्लिअर झाला रे का नवीन सांगू न्या? समजलं. हा झाला स्टार्टअप लॉस टाईम. तर ग्राफवरून समजून घेतलं तर आता सोपं झालं ते. राईट. आता विचार करा, जर समजा इथे इंटरसेक्शन राहिला नसता, जर इथे इंटरसेक्शन राहिला नसता तर पहिली गाडी गेली असती, राईट की नाही, तिच्या मागून 3 सेकंदानंतर आली असती, तिच्या मागून 3 सेकंदानंतर आली असती, तिच्या मागून 3 सेकंदानंतर 3 सेकंद असं चालू राहिलं असतं की नाही, राईट. असं चाललं असतं. आपण समजून घेऊ की कॉन्स्टंटली आपण एक आयडियल कंडिशन घेऊ. मग तुम्हाला जर का मी म्हटलं सांगा बरं का रे, एका तासामध्ये समजा टाईम हेडवे दिला आहे H, टाईम हेडवे किती दिला आहे H, तर तुम्ही मला सांगा बरं का एका तासामध्ये किती गाड्या जातील? जर या क्रॉस सेक्शनवरती आपण इंटरसेक्शन दिलेलं नाही, समजा इंटरसेक्शन दिलेलं नाही आहे, राईट, आणि या क्रॉस सेक्शनवरती मला टाईम हेडवे दिसायला भेटतोय, टाईम हेडवे मला या क्रॉस सेक्शनवरती दिसायला भेटतोय 3 सेकंद. तर तुम्ही मला सांगा 3 सेकंदाचा याचा काय, या 3 सेकंदाचा याचा आपला जो काही आहे तो म्हणजे टाईम हेडवे. तर तुम्ही मला सांगा एका तासामध्ये किती गाड्या जातील न्या? भागेश्वरी काढ वर्ग किती येईल? एका तासात किती सेकंद, किती एका तासामध्ये किती असतात बघ, 3 सेकंदानंतर एक गाडी जाते ना, एका तासामध्ये 3600 सेकंद असतात, राईट. टाईम हेडवे किती दिला आहे तुम्हाला? 3 सेकंद. तर किती गाड्या जातील बघा ना, एका तासामध्ये 3600 सेकंद येते आणि 3 सेकंदामध्ये एक गाडी जाते. एक गाडी गेली 1200. राईट ना, तो किती येईल? 12 ते 36 1200 गाड्या जातील, राईट. पण कधीची बात करतोय मी, जेव्हा इंटरसेक्शन वगैरे नसला असता, सिग्नल वगैरे नसला तेव्हा, राईट. म्हणजे तो काय असणार, तो सॅच्युरेशन असेल, तो सॅच्युरेशन कॅपॅसिटी झाली. तो सॅच्युरेशन कॅपॅसिटीचे फॉर्म्युले बघितले होते ना आपण, हे वाले 3600 डिवाइड बाय हे टाईम हेडवे, हे फॉर्म्युले आपण अगोदर बघितले होते. तर तेव्हा असं राहिलं असतं. परंतु इथं काय असणार बरं का, इथं तसं राहणार नाही, इथं तसं राहणार नाही, इथं सॅच्युरेशन हे राहणार नाही. तर मग काय असं बरं का, लक्षात घ्या. तो हा जो काही फ्लो काढला ना मी 3600 डिवाइड बाय H, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो सॅच्युरेशन कॅपॅसिटी. तुम्ही लिहून घ्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये. यालाच म्हणतो आपण सॅच्युरेशन कॅपॅसिटी ऑन द बेसिस ऑफ टाईम हेडवे. सॅच्युरेशन कॅपॅसिटी इज इक्वल टू 3600 डिवाइड बाय टाईम हेडवे H. हा पण काढलेला आहे काल. आता पुढे चला, तो आता हा झाला गड्या, त्याच्याबद्दल क्लिअर हे केलं. आता क्लिअरन्स लॉस टाईम. आता काय शिकायचं आहे? क्लिअरन्स लॉस टाईम. आता क्लिअरन्स लॉस टाईम काय असतो तो पण बघून घेऊया. क्लिअरन्स लॉस टाईम. हां, दुसरा प्रकार बी वाला काय असेल बघा, गमत बघा काय सांगतोय. हा ना आपला असा रस्ता आहे, ठीक. हां, तुम्हाला काय बोललो तुम्ही अशा पद्धतीने लक्षात घ्या. इथे काय चाललं आहे बरं का रे, पांढरा कलर कुठे? इथे काय चालू आहे? ग्रीन ऑफ रस्ता ए, एम्बर ऑफ रस्ता ए, रेड ऑफ रस्ता ए, राईट. पुढे इकडे आलो, रेड ऑफ रस्ता बी, नंतर इथे काय ग्रीन ऑफ रस्ता बी, एम्बर ऑफ रस्ता बी. अशा पद्धतीने दिसायला भेटते. तुम्हाला काय बोललो होतो बरं का, काय बोललो होतो मी, काय होत असतं की जो आपला पिवळा लाईट आहे ना, हा पिवळा लाईट, या पिवळ्या लाईटचा जो शेवटचा टायमिंग आहे ना आम्हाला, इथंच काय होऊन जातं, पिवळा लाईट चालू राहतो, त्यासोबत लाल पण सुरू होऊन जातो. इथं लाल पण सुरू होऊन जातो. अलग तो पिवळा जो काही लाईट आहे ना, पिवळा तर सुरू आहे, पण त्यासोबत लाल पण सुरू आहे, राईट. त्यासोबत कारण की एकामध्ये थोडी लागतात, 3 डबडे वेगळे आहेत ना, हा कलर वेगळा, हा कलर वेगळा, हा कलर वेगळा, पिवळा पण चालू आहे आणि लाल पण चालू आहे, असं होईल इथं. तो पिवळ्या टाईमचा शेवटचा जो आहे ना हा वाला, तो इकडे पण लाल खालच्या दुसऱ्या बाजूला असणार, जो की त्याच्यामध्ये बी लालच आहे आणि आपण लाल आहे, तो आपल्याला आज दिसायला भेटतो एक टोटल रेट टाईम. तर अख्ख्या याच्यावरती तुम्हाला रेट टाईम दिसायला भेटेल चारही बाजूला, इकडे पण चारही बाजूला तुम्हाला रेट टाईम दिसायला भेटेल, बरोबर की नाही? चारही बाजूला तो पिवळ्या कलरचा शेवटचा जो भाग आहे ना, तो रेट टाईम मला दिसायला भेटत असतो. आणि याला मी काय म्हणतो होतो, याला हा जो रेट टाईम आहे ना, हा रेट टाईम सुरू केला म्हणजे बाकीच्यांनी थांबून घ्या रे, बाकीचे तिकडचे थांबून घ्या, जे इंटरसेक्शनमध्ये घुसलेल्या गाड्या आहेत ना, फक्त त्यांना रिमूव्ह करण्यासाठी. लक्षात घ्या, मला एक बात सांगा तुम्ही, जर समजा पिवळा पण चालू आहे आणि त्याच ठिकाणी खाली लाल पण चालू आहे, पिवळा पण चालू आहे आणि त्या ठिकाणी लाल पण चालू आहे, याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? लाल चालू झाला ना तर या इंटरसेक्शनमध्ये कोणीच घुसू नका, बाकीच्या गाड्या थांबून घ्या रे तुम्ही. आता फक्त मध्ये जेवढ्या अडकलेल्या गाड्या आहेत ना त्यांनी निघा त्यांच्यासाठी. तर जेव्हा लाल सुरू होतोय ना त्यांना थांबून घ्यायचं आहे, आणि वरती पिवळा पण चालू आहे, याचा मिनिंग काय? जे गुंतलेले आहेत ना त्यांनी निघायचे बाहेर. लक्षामध्ये, जे गुंतलेले आहेत ना त्यांनी बाहेर निघायचं, त्याच्यासाठी असतो तो. तर हा झाला आपला पॉईंट, राईट. तो असं झाला. आता तुम्ही जर बघायला गेलात तर ही किस्सा इथं घडला असा,
याला काय म्हणलं होतं आपण, याला आपण 2-3 नावं देतो. याला आपण क्लिअरन्स टाईम म्हणतो, राईट, एवढा तो पोर्शन याला क्लिअरन्स टाईम म्हणतो, किंवा याला रेड टाईम पण म्हणतात, रेड टाईम, राईट. टोटल रेड टाईम नाही पण रेड टाईम म्हणणार, याला रेड टाईम पण म्हणतात. त्याला रेड टाईम म्हणा, किंवा याला आपण क्लिअरन्स टाईम म्हणतात. ठीक आहे, क्लिअरन्स टाईम झाला. क्लिअरन्स इंटरवल आता बोललो होतो ना आपण, अगोदर बोललो होतो. पण आता लक्षात घ्या, काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर बघायला गेलात ना, तो आता हा जो काही पिवळा कलर होता, हा पिवळा कलर बाकीचे मध्ये तो घुसलेले आहेत बाकीचे. हां, आता बघा इथपर्यंत या कंडिशनपर्यंत, आता या कंडिशनपर्यंत ए रस्त्यावाला जो कोणी कोणता पण एवाला मध्ये इंटरसेक्शनमध्ये घुसणार नाही. पण विचार करा तुम्ही विचार करा की एवढ्या याच्यामध्ये इंटरसेक्शनवरती ज्या गाड्या असतील त्यांना निघण्यासाठी हा टाईम आहे. गाड्या तर निघून जातील पण तरीसुद्धा पिवळा लाईट चालूच राहील. गाड्या निघून जातील पण तरीसुद्धा पिवळा लाईट चालू राहील. म्हणजे काय, हा बघा आता गंमत बघा, इथून जे काय आहे पिवळा पण आणि लाल पण लाईट चालू झाला, तो इकडचे सगळे थांबून जातील. इथे ज्या गाड्या होत्या ना, या गाड्या जातील पुढे. पिवळा लाईट चालू आहे, लाल पण चालू आहे, सगळ्या गाड्या बाहेर निघून गेल्यात, तरीसुद्धा पिवळा लाईट चालूच आहे, थोडासा काहीतरी 1-2 सेकंदासाठी. तर तो टाईम आपल्या या रस्त्यावरती कोणीच नाही ना, मग तो रस्ता अख्खा बंदच दिसायला भेटतोय. त्यामुळे तो तेवढा टाईम जो आहे तेवढा टाईम आपला वाया जात असतो. तो हा जो काही असतो शेवटचा, म्हणजे मी इकडचा तुकडा घेतो बघा, कुठून हा जो शेवटचा टाईम आहे ना आपला, हा काय होऊन जात असतो, आपला वाया चालला जातो. तो शेवटचा टाईम जो की आहे ना, कोणता वाला तुम्हाला डॅश लाईन दाखवतो, हा पूर्ण भरवतो मी याच्यानं. हा बघा, हा जो काही ना, हा वाला तर पिवळ्या टाईमचा जो शेवटचा टाईम आहे, तो टाईम खाली फुकट वाया जातो. तो गाड्या तर निघून जातात पण तरी पण पिवळा चालूच राहतो थोडासा 1-2 सेकंदासाठी. त्याच्यावरती रस्त्यावरती कोणी येत नाही, राईट. हा वाला आपला टाईम झाला. तर याला काय म्हणून देत असतो आपण, हा जो काही झाला याला, हा जो काही लॉस्ट आहे, याला कोणता लॉस्ट म्हणतो आपण, हा जो काही लॉस्ट टाईम आहे याला म्हणून देतो आपण व्हॉट, हा झाला आपला याला म्हणतो क्लिअरन्स लॉस टाईम. याला काय म्हणतो आपण, क्लिअरन्स. तर रस्त्याला क्लिअरन्स करण्यासाठी टाईम दिला होता ना तुम्ही, रस्त्यामध्ये जे इंटरसेक्शनमध्ये ज्या गाड्या अडकल्या होत्या, गाड्या त्यांना क्लिअर करण्यासाठी टाईम दिला होता ना. गाड्या तर क्लिअर होऊन गेल्या पण तरी पण पिवळा कलर चालूच आहे. रस्त्यामध्ये गाडी कोणीच नाही येत, आता अख्खा रस्ता साफ आहे तरीसुद्धा मग पिवळा कलर चालू, याचा अर्थ वाया गेला ना तो. मग आलं लक्षामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, क्लिअरन्स लॉस टाईम. क्लिअरन्स लॉस्ट टाईम. क्लिअर झालं का. म्हणजे मला कळतं आहे काय माहिती आहे का, मला काय कळतं आहे की सुरुवातीचा हा जो काही टाईम आहे ना, हा वाला हिरवा, इथे हिरवा चालू राहील ना, इथे हिरवा, हा वाला वाया जातो आहे सुरुवातीचा, राईट. आणि शेवटचा जो की ना पांढरा, हा पण एवढा वाया जातो आहे, वाया जातो आहे. तो टोटल सायकल जी काही ना आपली इथून ते इथपर्यंत, या टोटल सायकलमधून तुमच्या लक्षामध्ये येऊन देईल की या टोटल सायकलमधून एवढ्या 2 पट्ट्या आहेत ना, एवढा टाईम हा वाला इथून तिथपर्यंत आणि इथून तिथे एवढा वाया जातो आहे, राईट. एवढा इफेक्टिव्हली यूज होत नाही आहे. याला म्हणतो आपण टोटल लॉस टाईम, याला म्हणतो टोटल लॉस टाईम. हा पहिला कोणता, स्टार्टअप लॉस टाईम, आणि दुसरा कोणता, क्लिअरन्स लॉस टाईम. क्लिअर झाला का तुम्हाला. भाग्यश्री म्हणतोय, राईट. तो अशा पद्धतीने दिसायला भेटेल. मग आता क्लिअरन्स लॉस टाईम जो की आहे याच्याबद्दल तुम्ही लिहू शकतात. वेन द सिग्नल टर्न, याला आज TCL ने दाखवा, TCL. हां, काय आता, वेन द सिग्नल टर्न येलो फ्रॉम ग्रीन, द लेटर पोर्शन ऑफ टाइम during interval is not utilized by the traffic generally. काय म्हणले वाचा, वेन द सिग्नल फ्रॉम द ग्रीन, राईट ना, ग्रीनपासून येलो म्हणजे ग्रीन संपला आणि ग्रीनपासून पुरा येलो लाईट सुरू झाला आहे, राईट. तोच आहे. द लेटर पोर्शन ऑफ द टाईम, लेटर पोर्शन ऑफ कोणाचा, येलो. तर येलोचा जो शेवटचा पोर्शन आहे ना, तो शेवटचा पोर्शन आपण काय करतो, पिवळ्यासोबत लाल पण सुरू करून टाकतो. तर मग पिवळा पण चालू आहे आणि लाल पण चालू आहे. हे दोघं ज्या टायमिंगपर्यंत चालू राहतात ना, पिवळा पण आणि लाल पण, दोघं ज्या टायमिंगसाठी चालू असताना याला म्हणतो आपण व्हॉट, याला क्लिअरन्स टाईम म्हणतो. पण या क्लिअरन्स टाईमचा शेवटचा टाईम, या क्लिअरन्स टाईमचा पण छोटासा टाईम, तो जो आहे ना त्याच्यावरती कोणत्या प्रकारच्या गाड्या राहत नाही, त्याला म्हणतो आपण व्हॉट, त्याला म्हणतो क्लिअरन्स लॉस टाईम. आणि त्याची डायग्राम पण तुम्ही काढलेली आहे, लक्षात, त्याची डायग्राम पण तुम्ही काढलेली आहे. सो आता काय होणार, इथं लिहा खाली अजून, ॲडिशनली इफ देअर इज ऑल रेड इंटरवल
ऑल रेड इंटरवलकडे असतो तुम्हाला माहिती आहे ना, ऑल रेड सगळ्या ठिकाणी लालच लाल, इकडच्या पोलवर बी लाल 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 आणि 2 पिवळे असतील, अशी कंडिशन असेल. सो ॲडिशनली इफ देअर इज अ ऑल रेड इंटरवल दिस टाईम पिरियड is also this time period is also generally not utilized by traffic. आलं लक्षामध्ये, सांगायचं तात्पर्य तोच आहे की बाबा आता मॅटर काय झालं आहे, सगळी बाजूला बघा ना, सगळ्या बाजूला आता काय झाले, लाल 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 लागून गेले, 2 पिवळे होते आणि एवढा पुरा जेव्हा लाल लाल लाईट लागून गेला ना सगळीकडे, त्या रोडावरती तुम्हाला गाड्या दिसायला भेटणार नाही. असा पण टाईम येऊन जातो ना इकडच्या बाजूचा ना तिकडच्या बाजूचा, अख्खे लाल लाईट लागून गेलेले आहेत चारी बाजूला आणि तो थोडासा जो की ना गाड्याचा क्लिअर केला, पण शेवटचा टाईम जो काही आहे तो तुम्हाला पूर्ण साफ दिसायला भेटेल, तर तो आपला काही वापरला जाणार नाही. मग तेच म्हणले ॲडिशनली इफ देअर इज अ ऑल रेड इंटरवल दिस टाईम पिरियड इज ऑल्सो जनरली नॉट युटिलाइज बाय द ट्रॅफिक. ठीक, तो हवाला टाईम आपल्या लक्षामध्ये येतो. पुढे याचा व्हिडिओ दाखव, तुम्हाला कळून जाईल. पुढे दिस पिरियड इज ड्युरिंग द चेंज इंटरवल अँड क्लिअरन्स इंटरवल दॅट आर नॉट इफेक्टिव्हली युटिलाइज फ्रॉम द क्लिअरन्स लॉस टाईम. ठीक आहे, पुढे काय, दिस पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग चेंज इंटरवल. चेंज इंटरवल म्हणजे काय रे, चेंज इंटरवल म्हणजे काय, दिस पिरियड इज इन द चेंज इंटरवल म्हणजे काय सांगा, येलो. दिस पिरियड ऑफ द टाइम ड्युरिंग द चेंज इंटरवल अँड क्लिअरन्स इंटरवल that are not effectively utilized is term as clearance loss time. काय म्हणतात माहिती आहे का, की जो काही आपला पिवळा कलर आहे त्या पिवळ्या कलरमधला क्लिअरन्स इंटरवल कोणता, ज्या ठिकाणी पिवळा पण आणि लाल पण चालू आहे, त्याला म्हणतो आपण क्लिअरन्स इंटरवल. त्या क्लिअरन्स इंटरवलचा पण पिवळ्या कलरचा क्लिअरन्स इंटरवल आणि त्या क्लिअरन्स इंटरवलचा पण काही पार्ट, तो वाला पार्ट वापरला जात नाही ना, त्यालाच म्हणतो आपण क्लिअरन्स लॉस टाईम. तो पिवळ्याचा म्हणजेच काय बरं का, पिवळ्याचा काय म्हणतो आपण चेंज. तर चेंज इंटरवलमधला जो क्लिअरन्स इंटरवल आहे त्या क्लिअरन्स इंटरवलमधला थोडासा जो काही टाईम असतो तो इफेक्टिव्हली यूज केला जात नाही, त्याला म्हणतो आपण क्लिअरन्स लॉस टाईम. ठीक, तर अशा पद्धतीने मग टोटल लॉस टाईम कसं काढणार मी आता, टोटल लॉस टाईम TL इज इक्वल टू TSL प्लस TCL. तो हा झाला स्टार्टअप लॉस टाईम, हा झाला आपला कोणता, तो हा झाला आपला क्लिअरन्स लॉस टाईम. तो स्टार्टअप लॉस टाईम आणि क्लिअरन्स लॉस टाईम या दोघांना मिळून आपण काय हा टोटल लॉस टाईम मिळेल. आता मला एक सांगा, जी पूर्ण सायकल होती, पूर्ण सायकलला मी काय लिहितो C. त्या C पैकी तुम्हाला जर विचारलं की सांगा बरं का, जे आपल्या सिग्नलवरती एका फेजमध्ये किती, एका फेजमध्ये एका लेंथमध्ये इफेक्टिव्हली किती वापरला जाईल, तुम्ही काय म्हणणार की एक लेंथ जी असते ना, एक सायकल लेंथ, तिला मी C म्हणतो, त्याला जेवढा टाईम लागत असेल त्याला मी C म्हणतो. त्या C मधून जर का आपण TL मायनस करून टाकला तर एवढाच टाईम आपला इफेक्टिव्हली राहणार, आणि या इफेक्टिव्ह टाईमलाच आपण काय म्हणून देत असतो, याला इफेक्टिव्ह ग्रीन टाईम म्हणून देत असतो. तो आता एक कन्सेप्ट टाकायची तुम्हाला, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम. इफेक्टिव्ह ग्रीन टाईम म्हणजे काय, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम म्हणजे काय, की ज्या टाईममध्ये आपल्या गाड्या इफेक्टिव्हली चालत आहेत त्यांना म्हणून देतो आपण इफेक्टिव्हली ग्रीन टाईम, त्याला इफेक्टिव्हली ग्रीन टाईम म्हणणार. मग आता कसं असेल बरं का, बघा हां, इफेक्टिव्हली ग्रीन टाईम म्हणजे काय ते सांगतोय. इफेक्टिव्हली आता बघा डायग्राम काढून दाखवतो. आता होतंय काय बरं का, लक्ष द्या, तुमच्या लक्षामध्ये येईल. सुरुवातीचा हवाला टाईम जो काही आहे वाया गेला, शेवटचा इकडचा टाईम जो की ना हा पण वाया गेला. कोणता उरला आहे, फक्त इथून तर इथपर्यंतचा हा जो काही टाईम असतो याला म्हणून देतो आपण इफेक्टिव्हली ग्रीन टाईम. याला काय म्हणतो आपण, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम. सो इफेक्टिव्ह ग्रीन टाईमला याच्यापुढे तुम्हाला दाखवायचं कसं, ब्रॅकेटमध्ये छोटा G आहे. ग्रीन टाईम जो असतो तो कॅपिटल G आहे असतो. छोटा G आहे म्हणजे काय, इफेक्टिव्हली ग्रीन टाईम. छोटा G आहे म्हणजे इफेक्टिव्हली ग्रीन टाईम, राईट. तर अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. तो वाटल्यास तुम्ही एकदम चांगली आकृती पण काढू शकतात ना, पूर्ण डिटेल आकृती काढा. आता नवीन काढायची गरज पडणार नाही, असं डिटेल आकृती काढा.
तो डिटेल आकृती काढा. बघा एकच फेज दाखवतो मी आता. हां आता गंमत बघा. सुरुवातीला झाला आहे लॉस. रेट पुढे तुम्हाला दिसायला भेटतो काय बरं का. इथं जो की असतो हा जो की आहे आता हा आहे आपला ग्रीन इथून ते इथपर्यंतचा. हा आहे आपला ग्रीन टाईम टोटल जी आहे. हा आहे आपला ॲम्बर टाईम ए आहे. राईट. हां तुम्हाला माहिती आहे की ॲम्बर टाईमचा शेवटचा जो काही टाईम आहे ना तो जरा लालपण असतो तेव्हा पिवळा पण असतो. म्हणे लालपण आणि पिवळा पण सुरू असतो. हा काय झाला आपला एवढ्याला काय म्हणतो मी रे. एवढ्याला काय म्हणतो नाही आम्ही काय मरते झालं इकडे. हे काय म्हणतो एवढ्याला याला काय म्हणतो क्लिअरन्स इंटरवल टाईम. क्लिअरन्स इंटरवल टाईम. पण या क्लिअरन्स इंटरवलचा पण छोटासा भाग इकडचा हा आपल्या काही कामाचा नसतो. इथे गाड्यात राहत नाही. काय होतं यार. याला काय म्हणून देणार. याला काय म्हणणार. याला TCL म्हणा. याला काय म्हणा TCL. राईट. तो याला म्हणा TCL. हा काय होता पहिला TSL. So therefore effective green time that is what GI. effective green time is equal to GI is equal to काय असेल बरं का. याचा फॉर्म्युला कसं बनवणार तुम्ही आता. सो GIचा फॉर्म्युला तुम्ही बनवू शकतात का बघा बरं का. तो बनवता येईल तुम्हाला पद्धतशीर. कोणत्या पण पद्धतीने बनवून टाका. तो काय बनतोय बघा. GI is equal to GI प्लस AI बरोबर का. टोटल झाला मायनस TL. हा TL म्हणजे काय दोघांची बेरीज आहे किंवा असं लिहू शकतात GI प्लस AI मायनस ब्रॅकेटमध्ये TSL प्लस TCL. राईट. असं पण लिहू शकतात. बोला क्लिअर झालं काय. राईट. हां क्लिअरन्स इंटरवल जो की ना क्लिअरन्स इंटरवल या क्लिअरन्स इंटरवलला ऑल रेड टाईप पण म्हणतात का. कारण की चारही तुम्हाला माहिती आहे का सिग्नल किती राहतात. 4 सिग्नल राहतात. कसे सिग्नल राहतील. राईट. समोरही एक आपल्या समोर एक समजा आता दाखवतो. हे क्लिअर हे लिहिलं असेल तर बघा आता गमत. हां हे बघा अशा पद्धतीने मी काढतोय. इकडून जाणार एक इकडून जाणार आहेत. याच्यासाठी खांबा असेल इकडं यासाठी खांबा असेल इकडं यासाठी खांबा असेल इकडे कोपऱ्यात यासाठी खांबा असेल इकडे. किती झाले 4. तर 4 सिग्नल असे 4 कोपऱ्याला लावलेले असतील. क्लिअर झालं. हे असं असतं ते. आता हे झालं गड्या तुम्हाला कळालं. आता इफेक्टिव्ह ग्रीन टाईम पण करून गेला. पुढचा आता कॅपॅसिटी ऑफ लेन. चला आता कॅपॅसिटी ऑफ लेन काढून टाकू. कॅपॅसिटी ऑफ लेन काय असतं व्यवस्थित काढू आता. गंमत बघा. आता तुम्ही बोलणार सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. उद्याच्या रिव्हिजनमध्ये म्हणा परवाच्या रिव्हिजनमध्ये म्हणा भलेही डाऊट असले किती तरी ते क्लिअर होऊन जातात. एक तर प्रॉब्लेममुळे किंवा रिव्हिजनमध्ये कवर होऊन जातात. बघा आता गंमत. तर कॅपॅसिटी ऑफ द लेन हे काढायचं आता आपलं. कॅपॅसिटी ऑफ लेन तुम्ही विचार करा. सायकल लेंथ एक सायकल लेंथ म्हणजे काय ग्रीनपासून ग्रीनपर्यंत. ग्रीन ॲम्बर रेड हा पूर्ण टाईम ग्रीनपासून तर ग्रीनपर्यंतचा जो काही टाईम जातो आहे त्याला म्हणतो आपण सायकल लेंथ किंवा सायकल टाईम. सायकल लेंथ किंवा सायकल टाईमला मी सीने दाखवतो. तो C इज इक्वल टू व्हॉट सायकल लेंथ इन सेकंद. सायकल लेंथ इन सेकंदमध्ये. ठीक आहे. हा झाला C. नंतर आता मला काढायचं आहे नंबर ऑफ द सायकल इन हवर. मग तुम्ही सांगा मला एका तासामध्ये किती सायकल होतील रे. हां तर बघा सांगा बरं. तुम्ही मला सांगा एका तासामध्ये नंबर ऑफ सायकल किती होतील. एक मिनटं हां सांगा कवर करा. हे बघा एक तास म्हटल्यावरती 3600 सेकंद बरोबर का. C म्हणजे सायकल लेंथ आहे. C म्हणजे जर का सायकल लेंथ असेल कशामध्ये सेकंदमध्ये तर तुम्ही एक काम करा ना 3600/C करून टाका. तुम्हाला काय भेटेल नंबर ऑफ द सायकल इन 1 आवर. नंबर ऑफ सायकल इथं लिहितोवरती नंबर ऑफ सायकल म्हणतोय मी. नंबर ऑफ सायकल इन 1 आवर. एका तासामध्ये किती सायकल होतील. एका तासामध्ये किती सायकल होतील. एक सायकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा झाला C. एक सायकल झाला आपला C. एक तासामध्ये किती असतात बरं का 3600 सेकंद. तर 3600 सेकंद डिवाइड बाय एक सायकलचा टाईम हा झाला C. तिचं काय भेटेल तुम्हाला नंबर ऑफ सायकल भेटून जातील ना.
नंबर ऑफ सायकल भेटून जाते ना तुम्हाला. ओके का? एक क्लिअर झालं का सांगा? नंबर ऑफ सायकल म्हणजे ग्रीन येलो रेड एक सायकल, ग्रीन येलो रेड 2 सायकल अशा पद्धतीने. तर एका तासामध्ये किती सायकल भेटेल तुम्हाला? 3600 डिवाइड बाय सी. बोला इथपर्यंत क्लिअर आहे का? आता पुढे काय बरं का? हे झालं. आता तुम्ही मला सांगा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम. इफेक्टिव्ह ग्रीन टाईम इफेक्टिव्ह ग्रीन टाईमला मी काय बोललो आहे? छोटा जी आय म्हणलेले. आता तुम्ही मला सांगा टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम किती असेल? विचार करा की एका सायकल जी की ना एका सायकल मागं किती टाईम वाया जातो आहे आपला, किंवा आपण म्हणू एका सायकलमध्ये किती टाईम इफेक्टिव्ह आहे. तर तुम्ही काय म्हणणार? फक्त जी आय टाईम एवढा काय इफेक्टिव्ह आहे. बरोबर का? एका सायकल मागं. पण एका तासामध्ये सायकल किती होत आहेत? 3600 डिवाइड बाय सी, राईट की नाही? 3600 डिवाइड बाय सी. तर त्यासाठी आपल्याला काढायचं आहे. मग म्हणायचं काय मला माहिती आहे का, की एका सायकलसाठी जी की आहे ना जी आय एवढा इफेक्टिव्ह आहे. तो जी आय एवढा इफेक्टिव्हली काय आहे बरं का? इफेक्टिव्ह टाईम आहे. सो इफेक्टिव्ह ग्रीन टाईम जो की आहे ना एका सायकलसाठी किती आहे? जी आय आहे. तर एवढ्या सायकलसाठी नंबर ऑफ सायकल आहेत ना 3600 डिवाइड बाय सी, एवढ्या नंबर ऑफ सायकलसाठी किती इफेक्टिव्ह ग्रीन टाईम असेल? तर तुम्ही नक्कीच असं म्हणणार काय? टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम इज इक्वल टू 3600 डिवाइड बाय सी. हे काय झालेत? नंबर ऑफ सायकल, राईट? नंबर ऑफ सायकल. एक नंबर ऑफ सायकल एवढे झाले बरं का. एक सायकल किती देतो तुम्हाला? जी आय देतो. तर एवढे सगळे किती देतील? एवढे सगळे इंटू जी आय करणार मी. बोला क्लिअर आहे का? टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम हे झाले सगळे सायकल, आणि एका सायकलला किती असतं? जी आय. तर सगळ्यांना किती असेल? जी आय एवढं टोटल इंटू जी आय. बोला क्लिअर आहे का? हे टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम 3600 डिवाइड बाय सी इंटू जी आय. आता लक्षात घ्या. आता काय सांगतो वाटल्यास नवीन एक्सप्रेस करून. आता पुढे बघा. इफ टाईम मिडवे बिटवीन द व्हेकल इन एच सेकंद. तर आता आपण काय म्हणतोय की आता टाईम मिडवे आपण काय घेऊया? एका बघा एक गाडी जाते, त्याच्या मागून लगेच दुसरी गाडी ना. समजा आपण अजून करून चालू की टाईम मिडवेमध्ये चालले. एक रिअल कंडिशन घेऊ, म्हणजे एक आयडियल कंडिशन घेऊ, राईट? रिअलिटीमध्ये तसं होणार नाही, पण आयडियल कंडिशन घेऊ की दोन गाड्यांमधला जो टाईम डिफरन्स निघून येतोय, ज्याला टाईम मिडवे म्हणतो आपण, तो किती आहे? तो एच आहे. समजा तो एच आहे. मला तुम्ही सांगा हे टोटल काय आलं? हा निघून आला आपला टोटल इफेक्टिव्हली ग्रीन टाईम निघून आला, राईट? टोटल इफेक्टिव्हली ग्रीन टाईम निघून आला. आता आपण जर का समजा असं कोणी म्हणलं की टोटल नंबर ऑफ व्हेकल क्रॉसिंग द इंटरसेक्शन इन 1 hour. तर एका तासामध्ये त्या किती गाड्या क्रॉस करतील हे काढायचं. आता सुरुवातीला तुम्ही काय काढलं बरं का रे? सगळ्यात पहिले सायकल लेंथ काढली, तिला तुम्ही म्हटलं सी, बरोबर? एका तासामध्ये किती नंबर ऑफ सायकल होतील ते काढून टाकलं 3600 बाय सी, राईट? टोटल नंबर ऑफ सायकल पण आल्यात एका तासामध्ये. नंतर तुम्ही काय बघायला गेलात की यार एका सायकलचा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम असतो जी आय, राईट? तर एवढ्या सगळ्या सायकलचा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम कसं असेल? तर टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम इज इक्वल टू काय केलं तुम्ही? 3600 डिवाइड बाय सी इंटू जी आय. हा झाला टोटल, राईट? हा टोटल ग्रीन टाईम झाला. आता मी काय बोलतोय? टोटल नंबर ऑफ व्हेकल क्रॉसिंग द इंटरसेक्शन इन 1 hour. आता एका तासामध्ये इंटरसेक्शनला किती गाड्या कापून जात आहेत ते मला बघायचं. मग मला सांगा, मला एक बात सांगा, आपण काय काढला आहे? टोटल टाईम किती काढला? टोटल टाईम काढला आहे आपण एवढा 3600 डिवाइड बाय सी इंटू जी आय. हा आहे आपला टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम. हा टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? एक गाडी जाते, तिच्या मागे गाडी किती जाते? एवढ्या टाईममध्ये. मी एक काम करतो ना, मग जो काही आपला हेडवे टाईम आहे ना एका गाडी मागलं, म्हणजे टाईम हेडवे त्याला मी एच म्हणतो, मी डिवाइड बाय एच करून टाकतो ना. मग टोटल इफेक्टिव्ह ग्रीन टाईम डिवाइड बाय टाईम हेडवे जर का मी केला, तर तुम्हाला नाही वाटत का टोटल टाईम एवढा होता डिवाइड बाय मी एका गाडीच्या मागचा टाईम जर का एच करून दिला, तुम्हाला नाही वाटत का नंबर ऑफ व्हेकल भेटून जातील मला? सो नंबर ऑफ व्हेकल क्रॉसिंग इंटरसेक्शन इन 1 hour इज इक्वल टू फॉर्म्युला काय बनून जाईल? 3600 डिवाइड बाय सी इंटू जी आय डिवाइड बाय एच. क्लिअर झाला? याला तर म्हणतो आपण कॅपॅसिटी ऑफ वन लेन. याला काय म्हणतो आपण? कॅपॅसिटी ऑफ वन लेन म्हणा किंवा कॅपॅसिटी ऑफ लेन म्हणा. सो देअरफॉर हा फॉर्म्युला परीक्षेला विचारतील रे. कॅपॅसिटी ऑफ लेन इज इक्वल टू फॉर्म्युला काय? 3600 डिवाइड बाय सायकल टाईम किंवा सायकल लेंथ इंटू इफेक्टिव्ह ग्रीन टाईम डिवाइड बाय हेडवे. कळालं काय इथपर्यंत? कशामध्ये भेटेल कॅपॅसिटी?
व्हेकल पर हवर म्हणजे त्या इंटरसेक्शनवरती मॅक्झिमम नंबर ऑफ एका तासामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ व्हेकल किती जातील, एवढ्या जातील. 3600 डिवाइड बाय सी झाला फॉर्म्युला. पुढं आता पुढे जाऊ आपण, पुढे जाऊ. आता मला तुम्हाला एक बात माहिती आहे काय बरं का रे, सॅच्युरेशन कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, यस आहे सॅच्युरेशन कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, 3600 डिवाइड बाय एच. राईट ना. एका तासामध्ये 1200 सेकंद असतात आणि टाईम हेडवे किती एच. तो याला म्हणतो आपण मॅक्झिमम कॅपॅसिटी, सॅच्युरेशन कॅपॅसिटी. ही सॅच्युरेशन कॅपॅसिटी 3600 डिवाइड बाय एच. मग मला एक सांगा तुम्ही आता, हे 3600 डिवाइड बाय एच आहे. राईट. दुसरं महत्त्वाचं, जी आय डिवाइड बाय सी जो असतो ना, जी आय डिवाइड बाय सी, याला लोक ग्रीन रेशो म्हणतात. काय म्हणतात याला, ग्रीन रेशो. ग्रीन रेशो हा झाला सॅच्युरेशन कॅपॅसिटी, हा झाला ग्रीन रेशो. मग तुमचा कॅपॅसिटी काढायचा फॉर्म्युला, कॅपॅसिटी ऑफ द लेन, कॅपॅसिटी ऑफ द व्हॉट, कॅपॅसिटी ऑफ द लेन म्हणा. तो कॅपॅसिटी ऑफ द लेन काय काढलं होतं आपण, कॅपॅसिटी ऑफ द लेन होता 3600 डिवाइड बाय सी इंटू जी आय डिवाइड बाय एच म्हणलं होतं मी तुम्हाला परीक्षेमध्ये. कित्येकदा प्रश्न आला हा प्रश्न, कित्येकदा आला आहे. कॅपॅसिटी ऑफ लेन इज इक्वल टू व्हॉट, तुम्हाला थिओरॉटिकली लिहून दिले त्यांनी, थिओरॉटिकली. राईट. कसं लिहून दिले, इट इज द प्रोडक्ट ऑफ व्हॉट, प्रोडक्ट ऑफ. मग कसं येईल बरं का, आता मला सांगा, 3600 डिवाइड बाय एच म्हणजे काय आला, सॅच्युरेशन कॅपॅसिटी आली ना. मग 3600 डिवाइड बाय एच हे काय झाला, सॅच्युरेशन कॅपॅसिटी. ही झाली सॅच्युरेशन कॅपॅसिटी. आणि जी आय डिवाइड बाय सी काय असतो, तर जी आय डिवाइड बाय सी काय असतो, ग्रीन रेशो. तो सॅच्युरेशन कॅपॅसिटी इंटू ग्रीन रेशो, या दोघांचा प्रोडक्ट तुम्हाला काय देतो, कॅपॅसिटी ऑफ द लेन फॉर द सिग्नल. सिग्नलच्या सिग्नलच्या केसमध्ये सॅच्युरेशन कॅपॅसिटी इंटू जर का ग्रेन रेशो केला तर तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला भेटून जाईल आपला कॅपॅसिटी ऑफ द वन लेन. हे कळालं का एक्सप्रेशन, सांगा. पहिल्यापासून एक्सप्रेशन पुन्हा सोडून दाखवू का, पटकन बोला, मग उदाहरण घेऊ याच्यानंतर. इथपर्यंत क्लिअर झालं रे भाग्येश्वरी, नेहा, पहिल्यापासून सोडून दाखवू का उदाहरण, हे एक्सप्रेशन, समजलं. नक्की ना. ठीक आहे. बघा, तुम्हाला जर का वाटत असेल पहिल्यापासून तर घेऊन गेल मी पहिल्यापासून, पहिले तुम्ही सांगायचं, मी तुम्हाला विचारलं आहे. ओके. तर झालं, तुम्हाला आपण फॉर्म्युला बनवून टाकला. तुम्हाला वाटत असेल फॉर्म्युला पाठ करायचा करा, पण मधल्या गोष्टी जे काय आहे तुम्हाला कम से कम कळतात तरी की काय कसं एक्सप्रेशन आपण आणलेले. राईट. तो झाला गड्या फॉर्म्युला पूर्ण. तो पूर्ण फॉर्म्युला आपला बनून झाला. आता आपण उदाहरण घेऊ ना एक, आपण उदाहरण घेऊ एक. चला बरं का, उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा मला, पटकन क्वेश्चन लिहा. क्वेश्चन काय देतात, सायकल टाईम ऑन ॲन इंटरसेक्शन, सायकल टाईम ऑन ॲन इंटरसेक्शन, ऑन ॲन इंटरसेक्शन is 55 सेकंड. 55 सेकंड. ग्रीन टाईम इज 25 सेकंड. ग्रीन टाईम इज 25 सेकंड. राईट. झालं. पुढे करस्पॉन्डिंग येलो, करस्पॉन्डिंग येलो टाईम इज 3 सेकंड. करस्पॉन्डिंग येलो टाईम इज 3 सेकंद. करस्पॉन्डिंग येलो टाइम किती आहे, 3 सेकंद आहे. इफ द सॅच्युरेशन हेडवे तुम्हाला सॅच्युरेशन हेडवे दिला आहे. सॅच्युरेशन हेडवे कशासाठी दिला असतो, सॅच्युरेशन कॅपॅसिटी काढण्यासाठी. एच येतो, एच. इफ द सॅच्युरेशन हेडवे सॅच्युरेशन म्हणजे काय, मॅक्झिमम. हां. तर सॅच्युरेशन हेडवे इज 2.4 सेकंद. 2.4 सेकंद पर व्हेकल. 2.4 सेकंड पर व्हेकल म्हणजे पुढची गाडी, एक पहिली गाडी गेली का तिच्या मागं 2.4 सेकंदामध्ये गाडी पर व्हेकल. अँड स्टार्टअप लॉस टाईम इज 2 सेकंद. अँड क्लिअरन्स लॉस टाईम आहे तो, क्लिअरन्स लॉस टाईम is 1 second. Find the capacity of the lane, capacity per lane. Find the capacity per lane. Find the capacity per lane. तुम्हाला क्वेश्चन कळतोय का बघा बरं का. क्वेश्चन लिहून झाला का, नेहा लिहिलंस का क्वेश्चन बरोबर का, गाई झाली. क्वेश्चन लिहिला. हां. बघा, सायकल टाईम ऑन द इंटरसेक्शन इज 55. सायकल टाईम दिला आहे म्हणजे तुम्हाला आता काय काय डाटा दिला आहे बरं का, काढा साईडला. सायकल टाईमला सीने दाखवतो, सी इज इक्वल टू 55 सेकंद. ग्रीन टाईम इज 25. ग्रीन टाईम म्हणजे काय, कॅपिटल जी आहे तो इफेक्टिव्ह ग्रीन टाईम नाही आहे, लक्षात घ्या. तो ग्रीन टाईम दिला आहे 25 सेकंद. करस्पॉन्डिंग येलो टाईम पण दिला आहे तुम्हाला, ॲम्बर टाईम किती आहे, 3 सेकंद.
3 सेकंद. इफ द सॅच्युरेशन हेडवे म्हणजे एच दिला आहे तुम्हाला 2.4 सेकंद. राईट. स्टार्टअप लॉस्ट टाईम दिला आहे तुम्हाला TSL, तो दिला आहे तुम्हाला 2 सेकंद. राईट. आणि क्लिअरन्स लॉस्ट टाईम दिला आहे तुम्हाला TCL 1 सेकंद. राईट. पुढे बस. मग सांगा, काढा बरं का उत्तर काढून दाखवा. कॅपॅसिटी काढायची तुम्हाला. उत्तर काढायचं आहे तुम्हाला. जर कधी सॅच्युरेशन कॅपॅसिटी आणि ग्रीन रेशो यांच्यात जर का व्हॅल्यू देऊन दिला तर दोघांचा गुणाकार करून डायरेक्ट कॅपॅसिटी काढून टाकायची. त्यामुळे तो फेमस फॉर्म्युला लक्षात राहू द्या. चला, काय काढणार तुम्ही आता? तुम्हाला काय लागतो? तुम्हाला GI लागणार. छोटा GI कसा काढतो आपण? या दोघांची बेरीज किती झाली? 25 आणि 3 28 सेकंद झाले का? हे 28 सेकंद झाले. या दोघांच्या बेरीजमधून तुम्हाला या दोघांना टाईमचा लॉस मायनस करावा लागेल. 28मधून 3 गेले, पुन्हा किती? 25 सेकंद. तो छोटा GI किती आला? 25 सेकंद. बरोबर आला का छोटा GI सगळ्यांचा? 25 सेकंद. राईट. आता पुढं कॅपॅसिटी काढायचा फॉर्म्युला वापरा. झाला ना? मग काय असतो कॅपॅसिटीचा फॉर्म्युला? काय आहे? सॅच्युरेशन कॅपॅसिटी म्हणजे काय? 3600/H हा झाला सॅच्युरेशन कॅपॅसिटी इंटू ग्रीन रेशो. काय असतो? GI/C. मग 3600/H किती दिला आहे तुम्हाला? 2.4 इंटू GI तुम्ही काढला 25/C किती दिला आहे तुम्हाला? 55. तर उत्तर जे काय आहे किती पाहिजे मला सांगा? उत्तर किती येते? येते का उत्तर एवढं? राईट. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील ना. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारतील. याला स्टार करून घ्या. ठीक आहे, याला स्टार करून घ्या. हा वाला क्वेश्चन झाला. इथपर्यंत कवर झालं. आता कधी काय म्हणतात माहिती आहे का? टाईम रिक्वायर बाय n नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन. राईट की नाही? की यार इंटरसेक्शनला क्लिअर करण्यासाठी तुम्हाला विचारतात. तुम्ही आता याच्या पुढे नोट म्हणून लिहून घ्या. नोट काय लिहायचे? हां, नोट इज इक्वल टू लिहायचं. टोटल टाईम रिक्वायर बाय n number of vehicle to clear the intersection. काय मिनिंग होते बघा, की यार टोटल किती टाईम लागेल n नंबर. तर तुम्हाला असं म्हणून दिलं बरं का, समजा असं म्हणून दिलं तुम्हाला काय, की 15 गाड्यांना या इंटरसेक्शनला क्रॉस करायसाठी मग काय नंबर ऑफ द व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन, या पूर्ण याला इंटरसेक्शनला क्लिअर करण्यासाठी किती टाईम लागेल असा प्रश्न तुम्हाला विचारून घेतात ते. मग तो टाईम कसा काढायचा? तो टाईम अशा पद्धतीने काढतो आपण. कसा काढतो त्याला समजून काढू आपण. मला टाईम काढायचा आहे. सो टाईम. आता विचार करा ही गाडी, राईट, ही गाडी जाईल, त्याच्या मागून दुसरी गाडी जाईल, राईट, त्याच्या मागून दुसरी गाडी जाईल. तो अशा किती 15 गाड्या असतील समजा. किती गाड्या असतील? 15. मग जर का 15 गाड्या असतील, पहिली गाडी गेली, तिच्या 3 सेकंदामध्ये दुसरी गाडी जाईल, तिच्या 3 सेकंदामध्ये दुसरी गाडी जाईल, अशा पण आपण म्हणतोय, राईट ना. तो 15 गाड्या जर का असतील तर यांचा टोटल टाईम किती निघून येईल बरं का रे? हे बघा, ही पहिली गाडी जाईल, तिच्यानंतर दुसरी गाडी जाईल, असे नंबर ऑफ गाड्या किती आहेत? n आहेत, राईट. आणि प्रत्येकामधला आपण इक्वल टाईम हेडवे कन्सिडर करून चाललो आहे, तो h असेल. मग मला तुम्ही सांगा की यांना टाईम किती लागेल? मग तुम्ही काय म्हणणार? यांना टाईम किती लागेल? तुम्ही म्हणणार n × h. 15 गाड्या आहेत आणि प्रत्येक गाड्याला 3-3 सेकंद लागतोय, तर 15 × 45. या 15 गाड्यांना 45 सेकंद लागून जातील पूर्ण इंटरसेक्शन कवर व्हायला. क्लिअर झाला का? म्हणजे असं इंटरसेक्शन आहे. म्हणजे इथं म्हणतोय बरं का मी, बघा ॲक्च्युली तर नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर इंटरसेक्शन म्हणायचं तात्पर्य काय माहिती का? ही इथं ऑन युअर मार्क सेट गोची जी लाईन आहे ना, इथून क्लिअर करायचं, राईट. इथून क्लिअर करायचं. तर पहिली गाडी जाणार, दुसरी गाडी जाणार, तिसरी गाडी जाणार, चौथी गाडी जाणार, पाचवी जाणार, 6वी जाणार, अशा नंबर ऑफ गाड्या जातील, राईट. अशा नंबर ऑफ गाड्या जातील. किती गाड्या जातील? n गाड्या जातील. प्रत्येकामधला टाईम किती? h. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक गाडीला इथं जर बघायला गेलं ना, काय होतंय, पहिली जी जाईल ना, पहिली जी गाडी जाईल, पहिला बघा काय म्हणतोय मी, आपल्याला काय करायचं आहे, इथून ना गाड्या सोडायच्यात. मग किती गाड्या जातील यार? हा प्रश्न विचारला आहे. नंबर ऑफ व्हेकल किती गाड्या जातील असं म्हणलं. तो समजा
किती गाड्या जातील त्याचा प्रश्न चालला आहे. किंवा आपण म्हणूया टाईम, टोटल टाईम रिक्वायर बाय एन नंबर ऑफ द व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन, समजा म्हटलेलं मला 15 गाड्या, इथे किती आहेत 15 गाड्या, या 15 गाड्या. आता इथं हिरवा लाईट सुरू झाला, हिरवा लाईट सुरू झाला तर या हिरवा लाईट जोपर्यंत पेटेल, हिरवा पिवळा, तोपर्यंत किती गाड्या याला कव्हर करतील. सो काय विचारलं आहे, टोटल टाईम रिक्वायर बाय द एन नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन. मग तुम्ही काय म्हणणार, टोटल टाईम इज इक्वल टू गाड्या किती आहेत, एन आहेत समजा, एन गाड्या आहेत, एन राईट. प्रत्येक गाड्याचं समजा आपण अजून करून चालू एच एवढा टाईम लागतो, परंतु एच एवढं तर लागणारच आहे. परंतु तुम्हाला सुरुवातीला इथं काय लागला होता, पहिल्या गाड्यांना इथं लॉस झाला होता माहिती आहे का, इथं लॉस झाला होता. कोणता टाईम लॉस झाला होता माहिती आहे का, स्टार्टअप लॉस. तो आपण काय करणार TSL करणार. अशा पद्धतीने आपण काय करणार, टाईम. तो हा प्रश्न कसा विचारतील तुम्हाला माहिती आहे का, हा प्रश्न असा विचारतील, टोटल टाईम रिक्वायर एन नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन. म्हणजे इथून तो समजा 15 व्हेकल होते ना, 15 व्हेकल, त्या 15 व्हेकलला इथून सगळ्यांना निघण्यासाठी किती टाईम लागेल तसा प्रश्न विचारतील. तुम्ही काय करणार, टी इज इक्वल टू व्हेकल किती आहेत 15, प्रत्येकाचा टाईम हेडवे किती आहे समजा 3 सेकंद, आणि सुरुवातीला एक थोडासा टाईम वाया चालला जातो तो म्हणजे TCL. अशा पद्धतीने सुरुवातीचाच बरं का, मागचा कशाला पकडाल मी, इथून क्लिअर करायचं ना तुम्हाला, मावाला टाईम कसं करणार. सो टी इज इक्वल टू NH प्लस TSL. हा काय असणार आपला टाईम. तो टी इज इक्वल टू काय लिहून टाकला, मी लिहून टाकला का तुम्ही ते, टोटल टाईम रिक्वायर बाय एन नंबर ऑफ द व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन, टी इज इक्वल टू NH प्लस TSL, वेअर N इज द नंबर ऑफ व्हेकल, H is the saturation headway, TSL is equal to what, TSL is equal to startup loss time. हा स्टार्टअप लॉस टाईम अशा पद्धतीने हा फॉर्म्युला बनेल. आता याचा मिनिंग काय होतं बघा, आता तुम्ही मला सांगा आपल्या ज्या गाड्या सगळ्या पास होत आहेत त्या कोणत्या टाईममध्ये पास होत असतात, इफेक्टिव्हली टाईममध्ये. म्हणजे कोणता, ग्रीन इफेक्टिव्ह टाईममध्ये आपल्या गाड्या चालतात. एवढी बात आपल्याला माहिती आहे. बाकीचा उरलेला टाईम तो वाया चालला जातो राईट. फक्त ग्रीन इफेक्टिव्ह टाईममध्ये आपल्या गाड्या चालत असतात. एवढी बात आपल्याला माहिती आहे, एवढी बात मला माहिती आहे. पण मग तुम्हाला काय म्हणतात, ते कधी काय म्हणतात, तुम्हाला म्हणतात की किती गाड्या जातील. जेव्हा तुम्हाला म्हणतील ना किती गाड्या जातील, तुम्हाला हेडवे पण देतील ते, स्टार्टअप लॉस टाईम पण देतील ते राईट. वाटल्यास तिथं आपण क्वेश्चन पण सॉल्व करून घेऊ ना, ठीक. तो क्वेश्चन आपण सॉल्व करून घेऊ. घ्या बरं का क्वेश्चन, हे क्वेश्चन तुम्हाला चांगलं कळेल असं वाटतं मला. कम्प्यूट द नंबर ऑफ व्हेकल आउट ऑफ 15, नंबर ऑफ व्हेकल आउट ऑफ 15 म्हणजे 15 गाड्यांपैकी. कम्प्यूट द नंबर ऑफ व्हेकल आउट ऑफ 15 ॲट दिस इंटरसेक्शन that could not be able to pass. चल भाग्यश्वरी याचा अर्थ सांग मराठीत. कॉम्प्यूट द नंबर ऑफ व्हेकल आउट ऑफ 15 ॲट द इंटरसेक्शन दॅट कुड नॉट बी एबल टू पास. याचा मराठीचा अर्थ सांग. म्हणजे 15 पैकी अशा गाड्या तिथे इंटरसेक्शनला पास नाही करू शकले. ते पास करू शकत नाही, बरोबर की नाही, पास करू शकत नाही. आता मग आपल्याला ते माहिती आहे गाड्या कोणत्या पास करतील, ज्या इफेक्टिव्ह ग्रीन टाईममध्ये जातील त्याच गाड्या पास होतील, बाकीच्या गाड्या पास होणार नाहीत. ही बात आपल्याला माहिती आहे. ज्या इफेक्टिव्ह ग्रीनमध्ये जातील ते. मग आपण एक काम करू ना, मग आपल्याकडे 2 तरीके दोघं पद्धतीने काढू. पहिला अप्रोच नंबर 1, तुम्हाला पटतोय का बघा. काय आपण एक काम करू, जो काही आपला टाईम होता कोणता, एन नंबर ऑफ व्हेकल दॅट कॅन इंटरसेक्ट, जे काही काय बोललो तुम्ही तुम्हाला पहिलं होतं बघा, टोटल टाईम रिक्वायर बाय द एन नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन 15, 16, 20 गाड्या असतील, त्या 20 गाड्यांना जाण्यास किती टाईम लागेल. तर तुम्ही काय केलं होतं, तो टी कसा काढला होता, टी इज इक्वल टू NH प्लस TSL असा काढला होता, TSL राईट. आता ISL वगैरे कोणता घ्यायचा आहे, जो मागचे एक्झाम्पल आहे ना त्याच्यामधूनच तो डाटा उचलायचा. मागच्यामधून म्हणजे आपण असं समजू शकतो ना, तो पहिला क्वेश्चन होता आणि त्याच्यामधला हा लागून दुसरा क्वेश्चन होता. मग मला सांगा आपल्याला टी काढायचं. समजा टीला काय म्हणतो मी आता, टी काय असतो आपला, तुम्ही बघा टी काय असणार. आता एक काम करू ना, हा टी असा आहे, टी इज इक्वल टू NH प्लस TSL आहे, ठीक आहे. मी जर का समजा हा जो टी आहे ना, हवाला टी, या टीला जर का समजा मी GI सोबत कम्पेअर केला तर याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का. याचा मिनिंग असा होतो की GI म्हटल्यावरती ॲक्च्युली इफेक्टिव्ह टाईम आहे, ॲक्च्युली इफेक्टिव्ह ग्रीन टाईम आहे, त्याच्यामध्ये गाड्या चालतात. जर मग समजा मी जर का टीला जर का GI सोबत जर का तुलना केली तर मला काय भेटेल माहिती आहे, मला काय भेटेल की GI टाईममध्ये किती गाड्या जातात हे मला भेटेल. क्लिअर झालं का. जर मी समजा या टीला GI सोबत जर का एक कम्पेअर केलं GI सोबत, तर आपण काय बोलणार, तुम्ही विचार करा. जर का समजा आपला हा टी
हा टी जर का समजा जी आयपेक्षा जर का छोटा असेल, जी आयपेक्षा जर का छोटा असेल तर काय होईल सांगतो तुम्हाला क्लिअर मी. पहिले एक काम करतो. टी इज इक्वल टू जी आय अशी कंडिशन घेतो. आता टी इज इक्वल टू जी आय जर तुम्ही घेतला तर जी आय इज इक्वल टू एन एच प्लस टी एस एल. म्हणजेच काय होईल बरं का, तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला काढायचं आहे एनची व्हॅल्यू काढायची की यार जी आय टाईममध्ये किती गाड्या जातात हे तुम्हाला काढायचं आहे. जी आय टाईममध्ये किती गाड्या जात आहे तुम्हाला हे काढायचं आहे. तुम्ही ठीक आहे, मग तुम्ही काय करणार बरं का, आता जी आय मायनस टी एस एल डिवाइड बाय एच. मला सांगा हा झाला आपला एन. जी आय किती आणला होता आपण, जी आय किती होता आपला, जी आय 25 सेकंद होता का, 25 सेकंद पहिल्या एक्झाम्पलमध्ये. टी सी एल किती होता, टी एस एल स्टार्टअपचा किती होता, स्टार्टअपचा होता 2 सेकंद राईट. आणि एच किती होता, टाईम हेड 2.4. याचं उत्तर किती आहे सांगा, याचं उत्तर किती येते, 25मधून 2 गेले तर 9 पॉईंट येते का काहीतरी, जवळजवळ 10 यायला पाहिजे. येते का जवळजवळ 10 व्हेकल म्हणजे तुम्ही. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, याचा अर्थ असा होईल की यार त्या जी आय टाईममध्ये 10 व्हेकल जात आहेत. पण आपण काय बोललो होतो माहिती आहे का, कम्प्यूट द नंबर ऑफ व्हेकल आउट ऑफ 15 राईट दॅट कुड नॉट बी एबल टू पास. मग आपल्या लक्षामध्ये आलं काय बरं का, आपल्या लक्षामध्ये आलं की जी आय म्हणजे असा टाईम आहे त्याच्यामध्ये किती गाड्या पास होतात. मग मी काय केलं होतं, टी काय असतो, चला पुन्हा वाचा. टी काय असतो, टोटल टाइम रिक्वायर बाय एन नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन राईट. टोटल नंबर ऑफ व्हेकल. आता आपल्याला कळालं टोटल साई किती होत्या, आपल्या टोटल साई गाड्या किती होत्या, 15 गाड्या होत्या. त्याचा हेडवे किती होता, 2.4 होता. टी एस एल किती होता, 2 होता. असं जर मी केलं असतं ना तर मी टोटल टाईम काढला असता, त्याचा टीचा काढून टाकला असता, मी टी किती आला असता. तसं पण करता येईल मला बघा, तसं पण करता येईल. कसं गंमत बघा, मी काय करतो, आपल्याकडे गाड्या किती आहेत, 15 गाड्या आहेत ना, 15. या 15 गाड्यांना, या पूर्ण 15 गाड्यांना एका इंटरसेक्शनवरून पास करायला किती टाईम लागेल, तो तुमच्याकडे आहे टी. बघा वाक्य वाचा, टोटल टाईम रिक्वायर बाय एन नंबर ऑफ व्हेकल टू क्लिअर द इंटरसेक्शन. त्याचा फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला, टाईम रिक्वायर फॉर दिस एन इंटू एच राईट. एवढा टाईम तर लागणारच, पण प्रत्येकाला तिथं स्टार्टअपचा टी एस एल पण जाईल. मग मला सांगा हा किती येईल रे, हा टाईम हा किती येईल. एन किती आहेत, 15 गाड्या आहेत. एच किती आहेत, 2.4. टी एस एल किती, टी एस एल किती आहे, 2. सांगा बरं याचं उत्तर किती येते, 38. हा झाला 38 सेकंद. याचा अर्थ काय होतोय, त्या 15 गाड्यांना पूर्ण क्रॉस करायला किती लागते, 38 सेकंद लागते. 15 गाड्यांना क्रॉस करायला किती लागते, 38 सेकंद लागते. आता 38 सेकंद त्यांना क्रॉस करायला लागते, परंतु जी आय किती आपला, जी आय सो 38 सेकंद का होता, 38 सेकंद टोटल गाड्यांना जाण्यासाठी. पण तुम्ही टोटल गाड्या पास करू शकतात का, नाही. जी आय जेवढा आहे तेवढं तुम्ही गाड्यांना पाठवणार, जी आय जेवढ्यात ना तेवढं तुम्ही पाठवणार. 38 सेकंद मला लागणार 15 गाड्यांना पाठवण्यासाठी. परंतु आपल्याकडे अवेलेबल टाईम किती आहे, तुमच्याकडे अवेलेबल टाईम किती असतो, फक्त जी आय एवढाच आपल्याकडे टाईम आहे. त्याच्यापेक्षा जास्त टाईमसाठी दरवाजा बंद होऊन जाईल इकडचा. आलं लक्षात. मग जी आय किती काढला होता आपण, 25. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की 38 सेकंदामध्ये पूर्ण गाड्या जाऊ शकत होत्या, पण 38 सेकंद कोणी देणार नाही आपल्याला, त्यांनी फक्त मला 25 सेकंद दिले. मग 38मधून 25 सेकंद गेले, किती उरले, इकडचे 2 थोडी, तिकडचे 8 आणि इकडचे 5, 13 सेकंद. 13 सेकंद रिकामे उडून गेलेत. मग ते 13 सेकंद रिकामे उडून गेलेत ना, 13 सेकंद उडून गेले ना, या 13 सेकंदमध्ये कोणत्याच गाड्या जाणार नाही. क्लिअर आहे का तुम्हाला. तो 13 सेकंदमध्ये कोणत्याच गाड्या जाणार नाही. पण आपल्याला विचारलं काय आहे, किती नंबर ऑफ गाड्या जाणार नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. मग मी काय करतो, मला माहिती आहे काय की 38 सेकंद जे की आहे, 38 सेकंद टोटल लागणार होते, पण अवेलेबल किती आपल्याकडं, 25च येतं. अवेलेबल किती आपल्याकडे, 25 येतं. मग यांचे वजाबाकी जर केली तर किती उत्तर येत होतं, 13 येत होतं. आय थिंक 5 इकडचे 5 आणि तिकडे 8 5 13, ते 13 सेकंद येत होतं. 13 सेकंद येत होतं. मग 13 सेकंदमध्ये किती गाड्या राहून जातील मागे, तुम्ही काय करणार, एका गाडीचा हेडवे किती असतो, तो आहे 2.4. तर 13 डिवाइड बाय 2.4 जर का केलेत ना, तर एवढ्या गाड्या मागे राहून जातात. किती गाड्या राहतात बघा 5.4116 राईट, काय 4.16. याचा अर्थ किती, 5 गाड्या. किती गाड्या राहून जातात, 5 गाड्या. अगोदर पण त्याच एक्सप्रेशनवरून काढून टाकलं मी राईट. तो 5 गाड्या काय होऊन जातात, राहून जातात. बाकीचे सगळ्यांनी होऊन जातात आणि 5 गाड्या राहून जातात. क्लिअर होते काय, नवीन समजून सांगू का रे, उदाहरण पूर्ण.
सांगितलं ते. काय आत्ता सांगितलं ते सांग परत. हे बघा, आत्ता सांगितलं ते. लक्ष दे, लक्ष दे. बघा, तुम्हाला या इंटरसेक्शनवरून इथून पवित्र म्हणलेले तुम्हाला 20 गाड्या, राईट. या 20 गाड्यांना या इंटरसेक्शनला पास करायला किती टाईम लागेल? मग तुम्ही काय करणार? T=NH प्लस TSL, बरोबर ना एवढा. परंतु मला सांगा इथं अवेलेबल टाईम किती असतो? अवेलेबल टाईम किती आहे? फक्त GI एवढा. इफेक्टिव्ह ग्रीन टाईमसाठीच आपली मोशन होणार, त्याच्यानंतर बंद होऊन जाते, राईट. सो GI एवढा अवेलेबल किती आहे? GI. मग मला सांगा, जर का समजा T<GI असेल, जर का GI असेल, तर याच्यावरून काय कमेंट करणार तुम्ही सांगा? जर T<GI आहे याच्यावरून काय कमेंट करणार तुम्ही? काय कमेंट करशील नाही तू? अवेलेबल टाईम तुझ्याकडे किती आहे? GI. अवेलेबल टाईम तुझ्याकडे किती आहे? GI. आणि तुझा ॲक्च्युअल जे काय ॲक्च्युअल टाईम तो काढला तो किती T आहे आणि तो कमी आहे. याचा अर्थ काय आहे की तुझ्या ज्या गाड्या असतील ना सगळ्या त्या इंटरसेक्शनवरून पास होऊन जातील, बरोबर की नाही? सगळ्या गाड्या इंटरसेक्शनवरून पास होऊन जातील. परंतु जर का समजा हा T आता तुम्ही काढला, इथं काय म्हटले मला 20 गाड्या म्हणलेले आहेत, 20 गाड्या. हां, तर 20 जर समजा हा T तुम्ही इथून जर का काढला, हा T काय सांगतोय तुम्हाला की या 20 गाड्यांना पास होण्यासाठी एवढा टाईम लागतोय. परंतु आपल्याकडे अवेलेबल टाईम किती आहे? GI. तो समजा फक्त 15 सेकंद आहे. मग मला सांग, 15 सेकंदमध्ये काही गाड्या राहून जातील, पण 5 सेकंदसाठी बाकीच्या गाड्या इतके अडकून जातील. मग 5 सेकंदासाठी किती गाड्या अडकून जातील? मग उरलाय किती? 5 सेकंद उरलाय ना. सो 5 सेकंद उरलाय, राईट. 5 सेकंद डिवाइड बाय काय करणार तू? हेडवे करून टाकणार, 2 गाडींमधला हेडवे जर केला तर तुला भेटून जाईल किती गाड्या गेल्या नाहीत ते. तर किती गाड्या गेल्यात आणि किती गाड्या, तुम्हाला जर विचारलं ना किती गाड्या गेल्यात, तर किती गाड्या गेल्यासाठी तुम्ही काय करणार? T=GI याला कम्पेअर करा, तेव्हा तुम्हाला भेटून जाईल किती गाड्या पास झाल्या. आणि किती गाड्या पास झाल्या नाहीत हे जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायचं? T-GI डिवाइड बाय H. हा झाला आपला किती गाड्या पास झाल्या. तुम्हाला लिहायचं मराठीमध्ये लिहून घ्या वाटलं असं. किती गाड्या इफेक्टिव्ह टाईममध्ये पास झाल्या, इफेक्टिव्ह ग्रीन टाईममध्ये पास झाल्या, इक्वल टू कसं काढणार? T=NH प्लस TSL GI करावं लागेल मला, GI करावं लागेल. मग त्याच्यानुसार तुम्हाला हा फॉर्म्युला भेटून जाईल. तुम्ही काय करणार? GI किती गाड्या म्हणले ना, तो किती गाड्या, तर किती गाड्या, मग तुम्ही N काढून टाका. N काय असेल आपला? N काय असेल? GI मायनस TSL डिवाइड बाय H. हा झाला आपला N. अशा पद्धतीने तुम्ही डोकं लावून कवर करायला, ठीक आहे. तो हा प्रॉब्लेम जो लिहिलेला आहे पुन्हा वाचा, तुमचं डोकं लावा, तुम्हाला कळलं ते, ठीक आहे. हे झालं इथपर्यंत आपलं. तो आता पूर्ण कंप्लीट ॲनालिसिस झालेली आहे. याचा डिझाईन करण्याचे 3 मेथड असतात, ठीक आहे. तो ते 3 मेथड गेटमध्ये तर नेहमी दररोजशी गेटवरती त्याचा प्रश्न राहतो. 3 मेथड आहे, त्याच्यापैकी फक्त आपल्याला एकच मेथड डिटेलमध्ये शिकायची, दुसरी शिकायची नाही आहे. आणि उरला त्याच्यानंतर काय उरला? साईनबद्दल मोजून 15 मिनटं पण लागत नाही साईन सांगायला, नुसतं चित्र दाखवायचे, संपलं, ठीक आहे. तो अशा पद्धतीने बोला. आता इथपर्यंत क्लिअर झाला का? आजचं तुम्हाला काही डाऊट राहिला का? तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला जो काही डाऊट असेल तो मला विचारून घ्या, ठीक आहे. थांबतो इथं.